भ्रष्टाचार असतो का? भ्रष्टाचार असतो म्हणजे असं काही याच्यात सिक्रेट काही नाही. जगात कुठल्याही देशामध्ये रोडच्या मध्यभागी देऊळ असतं का? नाही. नसतं. मग रोडच्या मध्यभागी झाड असतं का? नाही. नसतं. मग हे सगळं भारतातच काय आहे? 146 कोटीच्या देशात 40 ते 45 कोटी लोक झोपेतनं उठल्यापासून वकिलाचं ऑफिस, रेकॉर्ड रूम, सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इकडे हेलपाटे मारत आहे. तर 11,000 सोसायट्यापैकी 10,000 सोसायटीची भांडणं कोर्टात किंवा DDR समोर सुरू आहे. कशावरूनच आहे? सायकल लावल्यावरून भांडण आहे, पार्किंगमधून भांडण आहे. मलबार हिलवरचं ॲग्रिकल्चर लोन सगळ्यात जास्त आहे. सगळ्या क्लायंटचे पत्ते मलबार हिल आहे. कशामुळे? ते कुठंतरी जमीन सोलापूरला धारण करतायत, तर राहतात पत्ता तिकडे. त्यांना माहिती आहे की ॲग्रिकल्चर इन्कम दाखवलं की तेवढं इन्कम टॅक्समधनं माफ आहे. तर हे लोक बाजूला काढले पाहिजे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये 7/12वरच्या खातेदारांची संख्या 42 लाख आहे. 2च जिल्ह्यात. म्हणजे एकाच 7/12वर 70 नावं आहेत, 60 नावं आहेत, 40 नावं आहेत. हे 40 लोक शेतकरी आहेत का हो? प्रशासकाला भेटणाऱ्या लोकांपैकी दररोज भेटणाऱ्या 500 लोक असतील तर त्यातले 70% लोक खोटं बोलतात. हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. संपूर्ण भारतीय समाज हा एकमेकाला सायलेंट ब्लॅकमेलिंगवर आधारलेला समाज आहे. संतांच्या 700-800 वर्षाच्या प्रयत्नानंतर सुद्धा समाज प्रचंड प्रमाणावर स्वार्थी दिसतो. मला स्पष्टपणे सांगायचं तर स्वतःच्या स्वार्थासाठी जो वाटेल त्या थराला जाण्याला तयार आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या भारत 800 या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आसपास आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी भेटतो, बोलतो, त्यांच्याकडून भारत समजून घेऊ पाहतो आणि भारताची भविष्यातली दिशा काय असेल हेही समजून घेऊ पाहतो. तशीच आजची मुलाखत. भारतातला बहुतांश भाग हा शेतीप्रधान आहे. बहुतांश भारत हा गावात आहे. मात्र माझ्यासारख्या पूर्ण शहरी वाढ झालेल्या माणसाला आणि कदाचित आपल्या बहुतांश प्रेक्षकांना याच्याबद्दल पुरेशी जाणीव नसती. प्रशासनाबद्दल पुरेशी जाणीव नसती, कारण आपल्याला कदाचित त्यांची गरज पडत नाही. खूप साऱ्या गोष्टी आपण प्रायव्हेट मार्केटमधूनच घेतो. त्यामुळे शेती आणि प्रशासन या 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं आणि त्यासाठीची आजची मुलाखत आहे. माझ्याबरोबर आहेत प्रख्यात सनदी अधिकारी शेखर गायकवाड सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पहिल्यांदाच. सरांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. तुम्ही त्यांची वेगवेगळी व्याख्यानं ऐकली असतील, त्यांच्या कामाबद्दल ऐकलं असेल, त्यांची पुस्तकं वाचली असतील की जी शेतीबद्दल आहेत, जमिनीबद्दल आहेत, प्रशासनाबद्दल आहेत. ते साखर आयुक्त होते. त्याच्यानंतर तिथून निवृत्त झाल्यावर आत्ता ते यशदात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतायत. त्यामुळे जमीन, शेती, प्रशासन हे सगळं समजून घेण्यासाठीचा अत्यंत योग्य आणि अनुभवी मार्गदर्शक आज आपल्याला मिळाला आहे. सर, मी प्रशासनापासून सुरुवात करतो. सामान्यतः आधार कार्ड काढणे, बिलात काही प्रॉब्लेम आला तर बघणे हे वगळता सामान्य शहरी माणसाला रोज प्रशासनाशी संपर्क साधावा लागत नाही. त्यामुळे आमच्या प्रशासनाबद्दल वेगवेगळ्या संकल्पना असतात की ते कामच करत नसतील, तिथं फायलीच एकावर एक थर वाढला जात असेल किंवा तिथं भ्रष्टाचारच असेल. ह्या सगळ्या आमच्या संकल्पना एका बाजूला. तुम्ही कलेक्टर राहिलेला आहात, आयुक्त राहिलेला आहात, वेगवेगळ्या पदांवर राहिलेला आहात. कसं आहे आजचं प्रशासन? आपल्याला जो परिणाम दिसतो बऱ्याच वेळा डोळ्यांनी, हो. त्याच्या मागे बरीच प्रशासकीय गुंतागुंत असते हं. आणि ती सामान्य माणसाला खरोखर माहीत नसते. म्हणजे मी कोरोनामध्ये महापालिकेचा आयुक्त होतो. मला वाटते दिवसाला 16 तासापेक्षा जास्त काम करत होतो. पण काय करत होतो म्हटलं तर लोकप्रतिनिधींच्या बऱ्याच बैठकांना हजर राहत होतो. हं. बरोबर आहे. मग मग तिकडनं दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कनिष्ठांच्या बैठका घेत होतो. हं. असं आहे. पण लोकांना ते दिसत नाहीये, की एक 4 ओळीचा प्रशासकीय निर्णय घेताना अनेक लोकांशी चर्चा करावी लागते आणि मग निर्णय घ्यावा लागतो. तर छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, की कोरोनामधलाच एक एक्झाम्पल सांगतो. हो. कारण लोकांना उदाहरणं लक्षात राहतील. अगदीच. एक दिवस म्हणजे त्यांनी बराच वेळ सगळे संपादक फिरत होते. कोणी बातम्या पसरवल्या माहीत नाही, की पेपरमधून कोरोना होतो. बरोबर? हो. आणि मग लोकांनी पेपर घ्यायचं बंद केलं. त्याचा परिणाम पेपर बंद होण्यामध्ये व्हायला लागला आणि एक दिवस सगळे संपादक आले आणि त्यांना ते म्हणतात, जगामध्ये कुठल्याही देशात आत्तापर्यंत पेपर घेतल्यामुळे आणि वाचल्यामुळे त्याच्यातनं कोरोनाचे जंतू इकडे येतात,
असं काही सिद्ध झालेलं नाही. त्यांना मी बसून चहा पाजेपर्यंत मी 20 मिनिटात सर्क्युलर काढलं, की पुण्यामध्ये सगळे पेपर चालू ठेवावे. तर हे करू शकतो का प्रशासन? तर करू शकतो. अच्छा. आणि हे मीडियाच्या लोकांना माहिती आहे, की त्याच्या आधी ते म्हणे, "आम्ही कुणाकुणाला निवेदन देत होतो, काय करत होतो, आमचंच आम्हाला कळत नाही." मुळात एक एक गोष्ट सांगायला पाहिजे आपल्या लोकांना, की प्रश्न मांडता येत नाहीत लोकांना, असं एकदा पंतप्रधान राजीव गांधी म्हटले, की हो. भारतात मला सगळ्यात मोठी समस्या काय जाणवते, तर लोकांना आपला प्रश्न कमीत कमी शब्दात, अचूक शब्दात मांडता येत. हं. त्याचा प्रश्न असतो एक आणि तो मागतो भलतंच काहीतरी. तर ही व्यवस्था समजून न घेतल्याचा हा सगळा परिणाम आहे. हं. हे म्हणजे मी त्याच्यावर आता प्रचंड लेखन केलं आहे, की अर्ज, उपोषणं हे काय कशासाठी चाललेलं आहे, हं. हे इतर देशात मिसिंगच आहे. बरं. म्हणजे अनेक प्रशासनाचे पैलू सामान्य माणसाला माहीत नाही. मी सांगली जिल्हाधिकारी असताना असं गमतीने पण सहज मीडियाच्या लोकांशी संवाद साधताना असं म्हणलो, की माझा एक मेणाचा पुतळा बाहेर अर्ज घेताना, निवेदन घेताना केला, तर माझ्या आयुष्यातले दररोजचे 3.5 तास वाचतील आणि हो. तेवढे वेळ मी गरिबांचे कामं करायला वापरू शकतो. हं. याचा अर्थ काय? कुठलं तरी युक्रेनचा निषेध करणारं निवेदन सोलापूर कलेक्टरला देऊन काय फायदा होतो, हे आपल्या लोकांना अजून कळालेलं नाही. पण झुंडीच्या झुंडी याच्यात फोटो काढतायत, पेपरमध्ये छापतायत. ह्याचा काय संबंध आहे जगण्याशी? याचा हं. कोणी विचार करत नाही. त्यामुळे प्रशासन आपण म्हणतो, पण प्रशासन लोकांच्या फार जवळ आहे. हं. आज अजून एक मी छान पुस्तक लिहायचा विचार करतोय, की जन्मापासून मरेपर्यंत माणसाचा कुठल्या-कुठल्या कायदेशीर कुठल्या यंत्रणेशी संबंध येतो. हो. असं काही जर करू शकलो आपण क्रिएट, तर लोकांना कळेल, की किती गुंतागुंत आहे प्रशासनामध्ये. हं. आणि त्या मानाने सामान्य माणूस अनभिज्ञ आहे. शहरी माणसाला वाटतंय जमिनीचा प्रश्न माझा नाही त्याचा आहे. जो जमिनीचा कायदा आहे तोच शहरी प्रॉपर्टीचा आहे. हं. म्हणून आता आपल्याला असं दिसतं, की प्रॉपर्टी आहे एका विषयाचा मी वेध घेत गेलो, तर जवळ भारतातले 90% लोकांचे प्रश्न हे प्रॉपर्टीशी संबंधित. हो. एवढं मोठं प्रमाण हे प्रशासकीय कामाशी जोडलेलं आहे. त्यामुळे प्रशासनापासून अलिप्त न राहता लोकांनी हं. मुख्य मुद्दे तर समजून घेतले पाहिजे. हं. सर तुम्ही म्हणालात, की प्रॉपर्टीचे प्रश्न त्याच्यावरती तर मला यायचं आहे. पण तुम्ही कोव्हिडचं उदाहरण दिलं. एक असं परसेप्शन आहे, की भारतीय सरकारी यंत्रणा ही क्रायसिसमध्ये सर्वोत्तम काम करते. क्रायसिस झाला रे झाला, की परत त्याचं जे चित्र आहे डल, स्लो असं लोकांना वाटतं. खरंच आपण फक्त क्रायसिस परफॉर्मर आहोत. ह्या वाक्यामध्ये नक्की तथ्य आहे. हं. मध्ये फार प्रचंड काम करतात माणसं आणि स्वतःला विसरून झोकून देऊन 24 तास रात्रंदिवस. मग अ, मला असं वाटतंय नाशिकच्या पुराच्यामध्ये मी काम केलं, लातूरच्या भूकंपामध्ये मी काम केलं आणि मला वाटतं पहिल्या मिनिटापासूनचं मला सगळं मी डॉक्युमेंट केल्यामुळे मला पाठ आहे. हं. पण मी तुम्हाला त्याच्यात पण एक छोटं उदाहरण सांगेल, हं. की पहिल्या रात्री मी हं. 600 प्रेतांमधून फिरलो. सास्तूरमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये. भूकंपामध्ये एक तर मेलेले लोक होते किंवा जिवंत लोक होते. जखमी लोकांचं प्रमाण प्रचंड कमी होतं, फार कमी होतं, ओह! फार कमी होतं. पण दुर्दैवाने म्हणजे बघा आपल्याकडे डिझास्टरशी कसं डील करतो आपण. पहिल्या रात्री जो राजकीय मेसेज गेला, की एवढं मोठे 8-9 हजार सुरुवातीचा आकडा तर काही पेपरनी छापलाय अजून आठवतंय मला. 42,000 लोकांचा मृत्यू प्रश्नचिन्ह. असं हेडिंग आहे त्या दिवशीचं. बापरे! फायनल फिगर आहे 9,400च्या आसपास भूकंपाची. तर काय झालं असेल, मी उमरग्यामध्ये होतो इन्चार्ज. सोलापूरला प्रांत असताना मला इन्चार्ज बनवलं. हं. पहिल्या रात्रीपासून भारतभरातनं आणि महाराष्ट्रातनं आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रचंड मोठ्या संख्येने डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स आल्या आणि आम्हाला जो निरोप दिला, की या डॉक्टरांची राहण्याची सोय करा. सो मला 1,000 डॉक्टरांची रात्रीची जेवणाची सोय करणे हेच माझं डिझास्टरचं मुख्य काम सुरू झालं. बापरे! त्याच्यात भूकंपग्रस्त कुठेही नव्हता. तो मेलेला माणूस नव्हता. त्याच्या अंत्यविधीला लागणारी लाकडं, त्याला लागणाऱ्या सुविधा, हे सगळे प्रश्न बाजूला पडत होते आणि काय होतं तर ह्या लोकांच्या सोय करा. त्यांची जेवणाची सोय करा, त्यांची राहण्याची सोय करा, त्यांना गाद्या आणून टाका. तर हे
हे आपल्याकडे डिझास्टर झाल्यावर हं, काय नक्की करायचं? 1, 2, 3, 4, 5 गोष्टी करा. बाकीच्या कुठल्याच करू नका असं सांगायची पाळी आली. आणि हं, मग हौशे, गवशे, नवशे आले हजारो. म्हणजे ते मला अजून चित्र आठवतंय, की अ, रात्री प्रेतं जाळण्यासाठी लाकडं नाही म्हणून चंद्रपूरला निरोप गेला आणि सगळी प्रेतं जाळून झाल्यावर 100 ट्रक लाकूड आलं. त्याचं काय करायचं आणि कोणी उतरून घ्यायचं त्याचा प्रश्न तयार झाला. तो डिझास्टरमध्ये काम करणाऱ्या माणसालाच हे माहिती आहे आणि अशा वेळी निर्णय एका माणसाच्या हातात राहत नाही. हं, तो प्रत्येकजण वाटेल ते काय करत सुटतो. हं, तर तुम्ही म्हणता ते लोक म्हणतात ते पण परसेप्शन बरोबर आहे, की क्रायसिस असतं त्यावेळी माणसाची नैसर्गिक उर्मी असते मदत करायची. म्हणजे हं, आपली माणसं उपाशी राहतील पण पुरामध्ये, महापुरामध्ये हे दिसतं. लोक बोटीने वाचवायचा प्रयत्न करतात, जनावरं वाचवायचा प्रयत्न करतात, पण पुढच्या व्यवस्था करत नाही. हं, उदाहरणार्थ म्हणजे अजून हे उदाहरण म्हणून सांगायला हरकत नाही. रेकॉर्डवर आहे, की रात्रीची थंडी वाजते आणि ह्या लोकांना पहिल्या टप्प्यात काय मदत करू शकतो? असं ठरल्यावर आम्हाला निरोप दिला सोलापूरमध्ये, की जेवढ्या शक्य आहे तेवढ्या सोलापूरच्या कारखानदारांना सांगून आपण चादरी घेऊ. हं, लोक पण एवढे उदार आहेत आपल्याकडे, की क्रायसिसमध्ये फार मदत करतात. आणि अक्षरशः मला वाटतंय 1.5 तासामध्ये आम्हाला 2 ट्रक भरून चादरी, म्हणजे 40,000 पेक्षा जास्त चादर आम्ही 2 तासात गोळा केल्या लोकांकडून. लोकांनी बरं. दिल्या पण. पण मला अजून आठवतंय, की हे सगळं संपल्यानंतर पुढचे 5 वर्ष हे चादरीचे व्यापारी आम्हाला पत्र काय मागत होते, की मी 100 चादर दिल्या ना, त्याचं मला पत्र द्या, कारण मला आता जी-एस-टी त्याच्यावर भरावं लागतोय, व्हॅट भरावं लागतोय. त्याच्यातनं निदान तेवढ्या तरी वगळा. तर हे द्यायला ते म्हणतात, दिल्याचा पुरावा काय आहे आम्हाला सांगा. म्हणजे म्हणजे हो. डिझास्टरमध्ये मल्टीटास्किंग करत असताना डॉक्युमेंटेशन पॅरलली करत जाणं, हे आपल्याकडे मिसिंग आहे म्हणून असं होतं. आणि आपण हं, पुणे महापालिकेत तेच केलं एक्झॅक्टली. पहिल्या दिवशी त्या अनुभवाचा मला काय फायदा झाला, मी लोकांना सांगितलं, "तुम्ही आम्हाला अजिबात पैसे द्यायचे नाही. बरं. आमच्या दवाखान्यांना लहान मुलांचे स्टेथोस्कोप पाहिजेत ना, आम्हाला हे." मी डॉक्टरांशी बसून एक यादी केली, की ह्या 70 गोष्टी महापालिकेला गरजेच्या आहेत. पण हं, कोणी ह्याच्यासाठी पैसे देऊ नका महापालिकेला. त्या वस्तू विकत घेऊन द्या चांगल्या प्रकारच्या. आणि पहिल्या 48 तासात पुणेकरांनी 12 कोटी रुपयाच्या वस्तू डोनेट केल्या. म्हणजे ही गोष्ट केवढी चांगली आहे. म्हणजे लोकांमध्ये ताकद आहे, पण लोकांना चॅनलाइज करणारी व्यवस्था आपण उभी करायला पाहिजे प्रशासनात, असं माझं हं. स्पष्ट मत आहे. तुम्ही गेले दोन्ही उत्तरात एक शब्द वापरताय, निरोप आला. असं म्हणतात, की प्रशासकीय अधिकारी ही स्टील फ्रेम आहे, ते चालवतात. तुमचे आणि राजकारण्यांचे संबंध नक्की काय असतात? त्यांच्यानुसारच तुम्हाला चालावं लागतं. तो हस्तक्षेप अतिरेकी असतो का? का नसतो? कसे असतात रिलेशन? आपल्यासारख्या महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये ही रिलेशन चांगली असतात. हं, म्हणजे आपल्याकडचे लोकप्रतिनिधी अतिशय मॅच्युअर आहे हं, आणि त्यांना लोकांच्या प्रश्नांची जाणीव असते. हं, फक्त संघर्ष मात्र काही वेळेस नक्की अटळ असतो. कारण ते ज्या मिनिटाला असं म्हणतात, की कायदा काय पण असो, कायदा आम्हीच केलेला आहे. आमच्या हं, माणसाचं काम झालं पाहिजे आणि ते कायद्यात बसणारं नसतं. हं, त्यावेळी संघर्ष अटळ आहे आणि यामध्ये दुर्दैवाने व्यवस्था अशी आहे, की समजा ते काय म्हणतात, तुम्हाला अधिकारी म्हणून निर्णय नाही, आमच्याकडे पाठवा. हं, आणि हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा म्हणजे शेवटी काय होतं, की नियमांना अपवाद करून जे रेसिड्युअल पॉवर्स म्हणतात इंग्रजीमध्ये, की जे कोणालाच अधिकार नाही ते शासनाला आहे. त्याचा वापर केला जातो. तो हं, वापर करताना प्रत्येक वेळी लोकांचंच हित असेल, की कोणाचं वैयक्तिक हित असेल हे सांगता येणं अवघड आहे. म्हणजे हं. प्रशासनालाही सांगता येणं अवघड आहे फार आणि त्यामुळे ही गुंतागुंत आहे. हो. तर याला लागून येणारा थेट प्रश्न असाच येतो, की तो मी थेट विचारतो, तुम्ही उत्तर द्या. भ्रष्टाचार असतो का? भ्रष्टाचार असतोच. कारण ज्या अर्थी म्हणजे तो दिसतो म्हणजे असं काही याच्यात सिक्रेट काही नाही. हं, म्हणजे अँटी करप्शनच्या आकडेवारी काढली, की तुम्हाला कळतं हं, आणि असतोच. म्हणजे त्यात नाकारण्यासारखं काही नाही. हं. पण प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्हाला असा प्रश्न पडतो, की पॉवर किंवा एजन्सी सामान्य माणसाकडे राहत नाही. अधिकारी, राजकारणी, उद्योजक यातनं कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीसाठी, कुणाच्यातरी भल्यासाठी, कुणाच्यातरी प्रॉफिटसाठी यंत्रणा आणि प्रशासन चालती का? आणि मग त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून लोकांचं भलं होईल ते होईल, असं आहे.
असं असतं आणि ते बरोबर पण आहे. कारण त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो की एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर राजकीय विल पॉवर पाहिजे, आहे की नाही? इच्छाशक्ती पाहिजे. नसेल तर होत नाही. हो. उदाहरणार्थ अतिक्रमणं काढणे, किती साधा डोळ्यांनी दिसणारा प्रश्न आहे. ज्याचं काम कायदेशीर आहे, ज्याचं बांधकाम कायदेशीर आहे, तो प्रत्येक माणूस रस्त्याने काय म्हणतो, "हे कशाला झोपडपट्ट्या उभ्या आहेत?" बरोबर आहे. झोपडपट्टीची लोकं मतदान करताना काय करतात? जो माणूस आमची बेकायदेशीर झोपडपट्टी कायदेशीर करून देईल, त्यालाच मी मतदान करणार. आता त्यांची संख्या जास्त आहे का कायदेशीरवाल्यांची संख्या जास्त आहे? आणि मग ही जी व्होट बँक आहे, म्हणजे हे सगळे शब्द आपण जे वापरतो ते खरेच आहे. त्याच्यात नाकारण्यासारखं काही नाही. पण रुसो एकेकाळी असं म्हणला, की फ्री विल माणसांच्या इच्छेवर सरकारं अवलंबून असतात. बरोबर आहे. आणि तेच पुढे कार्ल मार्क्स आणि हे लोक सगळे रुसो नंतर फ्रेंच राज्यक्रांती झाली. लोकांच्या मनातले विचार हे खरं चांगले आणि प्रबळ असले पाहिजे. पण लोकांच्या मनातच असं आलं, की सगळे अतिक्रमणे नियमानुकूल झाली पाहिजे. तर त्याला सामान्य माणूस किंवा कायदेशीर रस्त्याने चाललेला माणूस काही करू शकेल का? हा प्रश्नच आता निर्माण झाला आहे. आणि तो म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी जे चर्चा करायचे प्रश्न होते, त्यातले हे असे प्रश्न आज पण कायम आहे, की ज्याच्यात आपण असं लोकांशी डायलॉग करून, चर्चा करून, मेजॉरिटी लोकांचं हित बघून असं काही आणि सगळ्याकडे मेजॉरिटी किंवा बहुमताने लोक सांगत असतील, म्हणून ते खरंच असेल असं मानायचं का? हे सगळे प्रश्न आहे. बरोबर आहे ना? आता जगात आपण एक साधं उदाहरण बघू. जगात कुठल्याही देशामध्ये रोडच्या मध्यभागी देऊळ असतं का हो? नसतं. मग रोडच्या मध्यभागी झाड असतं का? नसतं. मग हे सगळं भारतातच काय आहे? काय उत्तर नाही. मग जगातले सगळे ट्रॅफिक एक्सपर्ट काय जे सांगतायत, त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं थिंकिंग करतोय. असा पण त्याचा अर्थ आहे. आणि इतकी रॅशनल सोसायटी, विवेकवादी सोसायटी आपण निर्माण नाही करू शकलो हे खरं आहे. हे तर नक्कीच खरं आहे. सर 37 वर्ष तुम्ही थेट प्रशासनात ॲक्टिव्ह होतात, आजही आहात. आपल्या प्रशासनाच्या स्ट्रेंथ काय आणि वीकनेसेस काय विथ रिस्पेक्ट टू कॉमन मॅन? मी सगळ्या भारतभर पण अनेक ठिकाणी निवडणूक चं निरीक्षक म्हणून गेल्यामुळे मला तिथलं पण प्रशासन माहिती आहे. हो. तुलनात्मकदृष्ट्या इतर सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राचं प्रशासन सगळ्यात चांगलं आणि प्रतिसाद देणारं लोकांसाठी आहे, असं मानलं जातं आणि राष्ट्रीय पातळीवर पण त्याची दखल घेतली जाते. महाराष्ट्रातलं प्रशासन पण चांगलं आहे. महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी सुद्धा जेवढे जागरूक आहेत ते इतर राज्यांमध्ये दिसत नाही. हां, म्हणजे मी बिहारमध्ये बघितलं, राजस्थान, हिमाचल प्रदेश, सगळ्या यूपीमध्ये मी ऑब्झर्व्हर होतो. म्हणजे कलेक्टरच्या गाडीमध्ये मी जनावरं पकडण्याचे दौर बघितले आहेत. यूपीमध्ये. रस्त्याने जाणारी जनावरं पकडणे, भाकड जनावरं, हे मुख्य काम आहे असं मला त्या कलेक्टरनी सांगितलं. हो, त्या दृष्टीने बघितलं तर महाराष्ट्राचं प्रशासन चांगलं आहे. फक्त याला चॅनलाइज करायला पाहिजे अजून चांगल्या पद्धतीने. आणि लोकसंख्या वाढत असताना, लोकांच्या अपेक्षा वाढत असताना, सामान्य माणूस की जो कोणाच्याच वशीला नाही त्याचा, तो न भेटता आपोआप काम होईल अशी व्यवस्था करायला पाहिजे होती. ते आपण करू शकलो नाही. दुर्दैवाने लोकप्रतिनिधींची पण अपेक्षा तशी होताना दिसत नाही. म्हणजे आपण बिनधास्त याच्यावर चर्चा करायला पाहिजे, की तुम्ही लोकांची कामं नका करू, पण आम्ही सांगितलेलं काम करा. असं सर्रास बोलताना आजकालच्या काळात लोकप्रतिनिधी आपण बघतो. म्हणजे काय, एकेकाळी लोकप्रतिनिधी म्हणायचे पण पब्लिकसाठी हे काम करा. ते म्हणतात पब्लिकचं काम करता का नाही यात मला काही घेणं नाही. आणि हा प्रशासनापुढचा सगळ्यात द्वंद्व जे आहे ते ह्या प्रश्नाशी जोडलेलं आहे, असं म्हणू शकतो आपण. मी गेटेड सोसायटीत राहतो. माझ्या अपरोक्ष महापालिका, पुणे महानगरपालिका काय सर्व्हिसेस मला देते. पाणी येतं, लाईट येतं, जे काय असेल. वर्षातनं एकदा मी ऑनलाईन घरफाळा भरतो आणि माझा इमर्जन्सीशिवाय प्रशासनाशी संपर्क तुटतो. बरोबर. तर एक सजग नागरिक म्हणून मला प्रशासनाबद्दल काय माहिती पाहिजे आणि मी या प्रशासनाकडे कसं बघितलं पाहिजे? एक तर कायद्यामध्ये बऱ्याच तरतुदी केल्या होत्या. त्याच्यात प्रभाग रचना नावाची गोष्ट केली आपण. आणि सगळ्या पॉवर डेलिगेट करा म्हणून आपण वॉर्ड ऑफिसेस केले.
कुठला प्रश्न वॉर्ड लेवलवर सोडवला पाहिजे आणि कुठला आयुक्तांपुढे गेला पाहिजे हे सुद्धा कायद्यात डिफाईन्ड आहे. परंतु लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवकांना असं वाटतं माझ्या गल्लीतला प्रश्न फार मोठा आहे. बरोबर आहे ना? तो झाडणाऱ्या माणसाला सांगत नाही, "तू इथलं का कमी झाडलं रे? असं का सोडून दिलं? आणि माझ्या घरासमोर स्वच्छ ठेवलं आणि शेजारच्या घरासमोर का तसंच कचरा सोडून गेला?" असा प्रश्न विचारणं रस्त्यावर नागरिक विचारणार नाही. पण ते आयुक्ताला जाब विचारू शकतात. "तुम्ही काय झोपलाय का?" असं म्हणू शकतात इझिली. बरोबर आहे ना? त्याला ते माहिती नसतं की 3000 किलोमीटर रस्त्यांमध्ये त्याचं कुठल्या भागामध्ये असं झालेलं आहे. हे त्याला कळणं पण इम्पॉसिबल आहे. सो ह्याची व्यवस्था आपल्याकडे काही नाही. सामान्य माणसं त्याची ड्युटी करताना पण दिसत नाही आपल्याला दुर्दैवाने. म्हणजे त्याला दिसतंय की आपला फुटपाथ समोरचा चांगला आहे. मग हा परत-परत का 3 वेळा बदलतायत फरशा? असा प्रश्न लोकांनी विचारलाय असं मला दिसत नाही. मग आपण म्हणतोय की भ्रष्टाचार आहे. असं मला निवेदन एक दाखवा गेल्या 50 वर्षात, की आमच्या वॉर्डातले हे 4 रस्ते एवढे सुंदर आहेत व त्याचे फुटपाथच नवीनच बसवलेले असल्यामुळे पुढील 5 वर्ष हे फुटपाथच्या टाईल्स बदलण्यात येऊ नये, अशी मागणी लोकांनी केली. असं मला एक उदाहरण दाखवा. असं एकही असण्याची काही शक्यता. खरं आहे. आपण शहरी बाबीं बोलतोय म्हणून तुम्ही जस्ट शेवटच्या तुमच्या पोस्टिंगच्या आधी पुण्याचे आयुक्त होता. हा सगळीकडं रील मी उघडला मोबाईल की पुण्याचा ट्रॅफिक हा प्रश्न असतो आणि सर्वच महानगरात असं कंजेस्टेड, चोक झालेलं दिसतं. पोल्युशन आहे, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, लाईट पोल्युशन, ट्रॅफिक. काय आहेत नक्की भारतातल्या शहरांचे प्रॉब्लेम काय आहेत? प्रचंड प्रश्न आहेत आणि ग्रामीणपेक्षा शहरी भागातले प्रश्न लवकर प्रशासनाजवळ येऊन धडकतात. पण ते धडकताना प्रायोरिटी करता आलेली नाही. प्रायोरिटीमध्ये मुख्य काय सोडवायला पाहिजे, नंतर काय कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे झालेलं नाही. प्रशासनाकडनं पण भरपूर इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. भरपूर सुधारण्याची गरज आहे. पण खरे प्रश्न जे आहेत ना, जे बहुतेक लोकांना लागू होतात. पुण्यासारख्या शहरात म्हणलं तर ट्रॅफिक हा एक नंबरचा प्रश्न झाला आहे. गेले 2 दिवस याचीच चर्चा आपण राज्य पातळीवरच्या कॉन्फरन्समध्ये केली. त्याच्यातल्या ज्या बारकावे आहेत, की स्वतःहून कोणी जागा देत असेल, तर ती जी प्रोसिजर आहे ती 6 महिन्याची कशाला पाहिजे ह्याच्यावर पण चर्चा झाली. हे अजून कमी व्हायला पाहिजे. जर स्वतःहून तुम्ही 10 फूट जागा देत असाल, तर महापालिकेने तुमच्या घरी येऊन कागद सगळे प्रोसेस करायला पाहिजे ना. त्याच्याऐवजी त्यालाच म्हणतात मोजणीचा अर्ज करा. मग आम्ही 1 वर्षांनी ठरवणार टी-डी-आर द्यायचा का नाही द्यायचा. असं होता कामा नये. जर हे कुणासाठी चालू आहे? बरोबर आहे ना? नॉईज पोल्युशन. सगळे वृद्ध लोकं हैराण आहेत. त्यांच्या घरात ते बसू शकत नाही. बरोबर ना? आणि तरी मोठमोठ्याने कर्कश आवाजात आणि आपल्याकडे वेगवेगळ्या संघटना असेल, काही असेल किंवा प्रत्येकाचा सण आहे. सण कसाही म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलंय, तुम्ही सण साजरा करा ना. पण त्याचा एवढा मोठा डेसिबलमधला आवाज कशाला पाहिजे? ह्याच्यातलं तारतम्य म्हणजे छोटे प्रश्न आपल्याला सोडवता आलेले नाही. सेफली म्हातारी माणसं रस्ता क्रॉस करून पलीकडे जातील का? याची शाश्वती नाही. दर 3-4 दिवसांनी एक कोणाचा तरी मृत्यू होतोय. 2 माणसं जखमी होतायत. आता हे प्रश्न सोडवताना आपल्याकडे बेस्ट एक्झाम्पल आहेत बऱ्यापैकी. म्हणजे फुटपाथ करताना सामान्य माणसाला पाय पण उचलता येत नाही 60-70 नंतर. मग त्याला तो बरोबर ग्रेड करतात आणि त्याला पाय न उचलता वर जाता येतं. आहे की नाही? असं असं त्याला फ्रेंडली करायला पाहिजे. म्हातारी माणसांना आता आपण नवीन ज्येष्ठ नागरिकांचं धोरण केलं. तो लिफ्टमध्ये अनेक पुण्यातल्या सोसायट्यांमध्ये तर फार चमत्कारिक आहे. लिफ्ट अमुक कामालाच वापरायची नाही. ग्राउंड फ्लोअरचा माणूस म्हणतो, "मी लिफ्ट वापरत नाही, तर मी कशाला कॉन्ट्रिब्युशन देऊ?" किती विदारक आहे. तुम्ही एक सोसायटी म्हणून राहता ना, मग सगळ्यांनी इक्वल पैसे घ्यायला वापरायला काय हरकत आहे? तुम्ही कधीतरी तर टेरेसवर जात असाल ना, तर तुम्ही वापरत नाही म्हणून तुम्ही लिफ्टचे नाही पैसे भरायचे. मला असं वाटतंय आपण एकत्र राहण्यामध्ये, सहजीवनामध्ये फार मोठा पराभव आहे आपल्या लोकांचा. असं म्हणतात 11,000 सोसायट्यापैकी 10,000 सोसायटीची भांडणं कोर्टात किंवा डी-डी-आर समोर सुरू आहेत. कशावरूनच आहे. सायकल लावल्यावरून भांडण आहे, पार्किंगमधून भांडण आहे. हे प्रश्न समाजाने तयार केले आहेत की प्रशासनाने तयार? भारताच्या मुख्य न्यायाधीशांनी एकदा असं म्हणलं, की ज्याने त्याने आपापलं काम वेळेवर केलं असतं, तर कोर्टात केसेसच आल्या नसत्या.
पण कोणी ते काम करत नाही म्हणून लोक शेवटी कोर्टाकडे येत आहेत. खरं आहे. असं आहे. तर तुम्ही पहिल्या उत्तरात जे म्हणालात आणि या सोसायटीला, की भारतातली 90% भांडणं ही जमिनीवरनं आहेत. शहर असो, ग्रामीण असो, भावा-भावांच्यात भांडणं आहेत, चुलत्यांच्यात भांडणं आहेत, शेजारच्यांच्यात भांडणं आहेत, बांधाला बांध लागू नये का अशी आपली म्हण आहे. काय आहे नक्की सर्वाधिक जो काही तुम्ही कालावधी घालवलेला आहे, भारतातल्या जमिनींची सद्यस्थिती काय? सगळ्यात जास्त वेळ गेले 30 वर्ष मी ह्या एकाच प्रश्नाचा ध्यास घेऊन अभ्यास करत गेलो. आणि मी अनेक वेळा ते सांगितलं आहे. आत्ताची आकडेवारी आजची अशी आहे 4.2 म्हणजे साधारण 4.25 कोटी खटले देशात चालू आहे. आपल्या देशामध्ये 4.25 कोटी. कोटी. 4.25 कोटी खटल्यांमध्ये 2-2 पक्षकार पकडले तरी 8.5 कोटी पक्षकार आहे. 8.5 कोटी पक्षकार म्हणजे एकाची माणसाची एक केस चालू असेल तर 5 लोकांचं कुटुंब त्या भोवती आहे. म्हणजे 146 कोटीच्या देशात 40 ते 45 कोटी लोकं झोपेतनं उठल्यापासून वकिलाचं ऑफिस, रेकॉर्ड रूम, सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इकडे हेलपाटे मारत आहे. अशी 300 तर कोर्टाची नावं आहे. आणि बापरे! आणि 40 कोटी मुलं शाळेला जात आहेत. हे 40-45 कोटी भांडणाला जात आहेत. राहिलेल्या म्हाताऱ्या माणसांवर आपला देश चाललाय की काय असं म्हणायची पाळी आहे. की भयानक विदारक आहे. आणि कशामुळे आहे? प्रोसिजर सिंपल नाही. साध्या-साध्या गोष्टी आहेत. त्यांच्याकडे आता युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये म्हणतात सिग्नल तोडला, तिथंच त्याला अरेस्ट करतात, तिथंच ठेवतात. त्याला सोडतच नाही जोपर्यंत फाईन भरत. संपला विषय. कशाची नोटीस, कशाचं पत्र, कशाचं हिअरिंग, काय भानगड नाही. कॅमेरा आहे, पुरावा आहे, संपला विषय. एवढं सिंपल करायला पाहिजे. आपल्याला आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये एवढी गुंतागुंत निर्माण केली आहे. इव्हन कायद्यामध्ये सुद्धा असं जिथे 50 साली कायदा केला, 3 महिन्याची नोटीस, 1 महिन्याची नोटीस. हे आता बाकी तो दिवसभर रील बघतोय, WhatsApp वापरतोय. मग त्याला नोटीसला WhatsAppला नोटीस दिली तर का तो म्हणतोय मला मिळाली नाही, असं का होतंय? तर हे दुटप्पीपणा समाजातला कमी करायला पाहिजे. त्याला जर ₹100 शासनाने दिले आहेत म्हटलं तर तो म्हणतो WhatsApp बँकिंगने मला चालतील. आणि रिफंड करायची वेळ आली तर म्हणतो नोटीस द्या मला. हे कसं काय? तर हे आता चीनने मला सांगायला हे होईल, की चीनने नुकताच सिटिझन इंडेक्स काढला. बरं. फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यावर आता AI डॉक्युमेंटरीमध्ये लोकांना ते वाचता येईल YouTubeवर. फार इंटरेस्टिंग आहे. ते असं म्हणतायत, की लाल सिग्नल असेल आणि कोणी पण गपचूप ते तोडून पुढे गेला, तर 200 फूट पुढे जाण्यापूर्वी त्याच्या संपूर्ण चीनमध्ये 3000 5 स्टार हॉटेलमध्ये त्याला एंट्री बंद होईल. 150 एअरपोर्टला त्याला आतमध्ये जाता येणार नाही. त्याचा व्हिसा 2 वर्षासाठी सस्पेंड होईल. इथपर्यंत लोकांना जरब बसवणारा सिटिझन इंडेक्स आणलाय त्याने. म्हणजे तुम्हाला चांगलं वागावंच लागेल, नाही तर तुमचा दुसरा पर्यायच नाही. शाळेमध्ये दुसऱ्या मुलाची कंपास चोरली की -4 त्याला मारलं की त्याला मायनस इतके आणि त्याचा इफेक्ट त्याच्या नोकरीवर, प्लेसमेंटवर सगळीकडे होईल. इथपर्यंत सिटिझन इंडेक्स आणायचा विचार चीनसारखा देश करतोय. आपल्यासारख्या देशात तर ही इम्पॉसिबलच आहे. परंतु आज विचार सुद्धा करायचं म्हटलं तरी लोकांना अवघड आहे. परंतु असं लोकांनी करावं का? हा जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर अनुत्तरितच आहे. कोणीच बघत नाही, कॉन्स्टेबल नाही म्हणून मग ही सिग्नल व्यवस्था कशासाठी? बरोबर आहे ना? मग ॲक्सिडेंट झाले तर कोण जबाबदार आहे? म्हणजे ह्याच्यात बहुतांशी परत जी बोटं आहेत ती 4 बोटं नागरिकांकडे येतील असं आत्ताचा काळ आहे. तुम्ही जे जमिनीचं म्हणालात, ते फक्त ग्रामीण भागात आहे का शहरी भागात आहे? नाही, कशावरनं भांडतायत लोक? ती सगळीकडे आहे. बरं. ग्रामीणमध्ये पण आहे, शहरांमध्ये पण आहे. आणि मी तर आता 30 पुस्तकं त्याच्यावरच लिहिली आहेत. म्हणून मी सांगतो, की 4 कारणामुळे भांडणं आहे. बरं. मुख्य म्हणजे त्याच्यातलं साधारण 30% भांडणं लोकं एकमेकाला दिलेला शब्द पाळत नाही. अच्छा. मुख्य कारण ते आहे. दुसरं कारण आहे सामाजिक गुंतागुंत. पॉलिटिक्स आहे, ईर्ष्या आहे, महत्त्वाकांक्षा आहे, जिद्द आहे, एकमेकाची जिरवायची हौस आहे. या सगळ्यामध्ये एक 35% भांडणं आहे. बरं. कायदा कळत नाही, अशी एक साधारण 20% भांडणं आहे. म्हणजे देवाची जमीन आहे, स्वस्तात मिळते, मी विकत घेतली. देवाचा पॉवर ऑफ अटर्नीवाली माणसं फिरतायत. देवाचा TDR घेणारी माणसं फिरतायत. त्यामुळे एक
म्हणजे सगळी व्यवस्थाच एकमेकाला फसवायच्या नादात आहे. हम्म. 15% भांडणं ही प्रशासकीय चुकांमुळे, मोजणी होतानाच मूळची चुकली, नकाशा चुकला, खरेदी खात्यात विहीर लिहिली आहे पण ती विहिरीची नोंद फेरफार नोंदीमध्ये आली नाही, झाडांची नोंद कोकणामध्ये महत्वाची आहे, फळझाडांची 2 आंब्याची झाडं आहेत, भांडणं करतायत लोक. आणि जवळजवळ म्हणजे मी असं म्हणतो गमतीने की खटल्यांवर प्रॉपर्टीच्या किती टक्के पैसे खर्च केले पाहिजे असा थेसिस भारतात कोणी केलाय का असं मी शोधत होतो. असा कुठलाही रिसर्च स्टडी अवेलेबल नाही की माझी 1 लाखाची जमीन असेल तर मी किती टक्के पैसे भांडणावर खर्च केले पाहिजे याचा आता पब्लिकला समजून सांगायची वेळ आली आहे. कारण असं एक इंटरेस्टिंग गणित जमिनीच्या बाबतीत निर्माण झालं आहे. मी सांगितलं तसं की दोनही पक्षकार 80 वर्ष भांडतायत अशी मी केस कोल्हापूरला चालवली पहिली, ज्यामुळे मी लिहायला लावलं. 80 वर्ष 1903 ला सुरू झालेली केस मी 89 ला चालवली. 1986 वर्ष केस चालली. जमीन होती 1 एकर 6 गुंठे. दोन्ही शेतकऱ्यांना आयुष्यभर आणि त्याच्यानंतरची एक पिढी म्हणजे आजोबाची वेळी केस चालू झाली तरी नातू माझ्या समोर भांडत होता. अशी केस चालू आहे. दोन्ही पक्षकारांना फायदा होत आहे, दोन्ही वकिलांनाही फायदा होत आहे, तरी जमिनीचे भाव वाढत असल्यामुळे केस चालूच आहे. असं जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला न समजणारं इकॉनॉमिक्स भारतीय माणसाच्या हाती सापडलेलं आहे. आणि फार वेळा हे उदाहरण मी सांगितलं की पहिला जो माणूस गरीब दिसला मला, त्याला मी विचारलं कशाला भांडता रे या केसमध्ये? तो म्हणला खरं सांगू का साहेब तुम्ही नवीन दिसताय, जमीन माझी नाहीच आहे. अरे मी म्हणलं 2दा सुप्रीम कोर्टात केस जाऊन आली, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, टेनन्सी कोर्ट असं करत करत गेले 86 वर्ष चालू आहे. पण तो म्हणतो जमीन माझी नाही. जमीन दुसऱ्याचीच आहे. म्हटलं त्याची आहे, मी ताबा ठेवलाय, मी 40 टन ऊस काढतो, 20 टनाचे पैसे मी घेतो, 20 टनाचे पैसे मी वकिलाला देतो, मी प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये? मलाच पश्चाताप झाला की आपण चुकीच्या माणसाला विचारलं. पुढच्या आठवड्यात दुसऱ्याला विचारलं तर तो म्हणे मी मरताना वडिलांना हातात हात देऊन शब्द दिलेला आहे, राहिलेली 50 एकर जमीन विकावी लागली तरी चालेल पण याच्यातनं मी माघार घेणार. कशाचं लोक न्यायालय, कशाचं काय? लोकांना हे समजतच नाही आहे. दोन्ही वकिलांना मी म्हटलं की हे कसं काय चालवताय केस तुम्ही? म्हणते आमचं असं ठरलंय जर माझा माणूस जिंकला तर निम्मी जमीन मला निम्मी शेतकऱ्याला, असं आमचं गणित आहे. तर तिघांनाही प्रॉफिट होतंय, केस चालूच आहे. हे जगात कुठल्याही देशामध्ये नाही हे मी निश्चित सांगू शकतो. पण सर एक मूलभूत प्रश्न असा आहे, माणूस शहरी असो किंवा ग्रामीण असो कोणीही असो, त्याचं आणि जमिनीचं इतकं घट्ट नातं, त्याच्यावरनं केस लढणं, त्याच्यावरनं भावबंदकी होणं का आहे? भारतीय माणूस आणि जमीन यांचं नातं समजावून सांग. नाही, पिढ्यानपिढ्या जमीन हे फिक्स ॲसेट होतं. ते कुठे उचलून नेता येत नाही, ते नष्ट होत नाही. त्यामुळे आता जे नवीन माध्यमं आली प्रॉपर्टीची, बरोबर, या आपल्याकडे आक्रमण होत गेली, बरोबर आहे ना. हुनांपासून सगळ्या टोळ्या आपल्याकडे आल्या, सोनं नाणं लुटून न्यायच्या, बरोबर आहे ना. आता ह्या ज्या त्याला म्हणतो जंगम मालमत्ता आहे, ती कधी टिकली नाही लोकांकडे. लोकांकडे काय टिकलं तर जमीन टिकली. आणि माणूस त्यामुळे शेतकरी त्याला काळी आई म्हणतो आणि तिला आयुष्यभर काळजाचा तुकडा म्हणून जपतो. आता मात्र त्याची गणितं बदलत आहे. अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की जमीन ह्याला काही काडीची व्हॅल्यू नाही जर ती जमीन हस्तांतरित होणार नसेल तर. आता हे जगातले अर्थतज्ञ जे बोलतायत ती भाषा आणि भारतीय माणसं बोलतायत ती भाषा, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कशामुळे आहे? ते काय म्हणतात की जोपर्यंत कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही विकून पैसे करू शकत नाही अशी प्रॉपर्टी असली नसल्यासारखी आहे. उदाहरणार्थ आता अफगाणिस्तानमध्ये तुमची 50 एकर जमीन आहे असं समजू, तिला आज मार्केट व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. तुम्ही जिवंत राहणार की नाही हेच माहित नाही. युद्ध काळामध्ये तिथल्या प्रॉपर्टीला म्हणजे केवळ जमीन जास्त की कमी हा मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे त्याच्यातून तुमचं जगणं किती जवळच्या बाबतीत जोडलेलं आहे. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती गुंतागुंत याच्यातून आहे की ह्या काळ्या आईचा तुकडा हा मला सोडवत तर नाहीच आहे.
पण नवी जेव्हा IT ची पिढी आली 80 नंतर, हो. आता ही पिढी परत शेतात जाईल का नाही हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही. मग मग आता लँड ॲक्विजिशनमध्ये आपण पैसे वाढवून दिले. आता नवा जो कायदा आला 2013चा, त्यामुळे ग्रामीणमध्ये रेडी रेकनरच्या 4 पट पैसे आपण देतो, शहरामध्ये 2 पट देतो. म्हणजे कागदावर सरकारी जो रेट असेल 2 लाख असेल तर 8 लाख रुपये मिळणार आहे. मग काय झालं, पहिल्यांदा जमिनीत प्रत्यक्ष ताबा नसलेले पण कागदावरचे जे मालक आहेत ते जागे व्हायला लागले. बरोबर? आणि त्याच्यातून एक नवी गुंतागुंत निर्माण होत आहे. उदाहरणार्थ मुलींची लग्न झाली, त्या सासरी गेल्या. त्यांचं लग्न कोणी केलं तर आई-वडिलांनी केलं, कदाचित थोरल्या भावानी केलं. आता बहिणीच्या आडून तिचे मिस्टर, तिची मुलं हे ह्या जे पैसे मिळणार आहे लँड ॲक्विजिशनचे त्याच्यामध्ये हिस्सा सांगतायत. कायद्याने तो आहेच. हा प्रश्न कोर्टात जायची गरज नाही. सगळेजण एकत्र बसले तर सुटू शकतो आणि ह्याचे नियम पण स्पष्ट आहेत एकदम. बहिणींचा हिस्सा फिक्स आहे, भावांचा आहे, याच्यात कुठेही डाऊट नाही. फक्त प्रत्येकाची अपेक्षा एवढी जास्त आहे की आता मी शेतात जाणार नाही, पण तरी मला माझे जास्त दिवस पैसे कसे करता येतील याचे, असा विचार येत आहे. आणि नवी पिढी आल्यानंतर म्हणजे आपल्याकडे ग्रामीण म्हण होती की तिसऱ्या पिढीमध्ये तुमचं कोणी ऐकत नाही. आता तिसरी पिढी आल्यानंतर जमिनीच्या बाबतीमध्ये ही गुंतागुंत अजून वाढत आहे. आणि लँड ॲक्विजिशनचे पैसे जास्त मिळाल्यानंतर मी फक्त कोर्टात अर्ज दिला की माझा हिस्सा आहे, तर तुम्हाला मिळणारे 2 कोटी मी 5-5 वर्ष अडवून ठेवू शकतो, असं लोकांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे खटल्यांचं जे कारणं आहे त्यात ही 4 मुख्य कारणं जरी असली मी सांगितली तरी मानवी वृत्ती हे त्याच्या मागे 4हीच्या मागे लपलेलं कारण आहे. देवाची जमीन विकायचा तुम्हाला अधिकार आहे का? म्हणजे एवढी धार्मिक माणसं असताना देवाची जमीन कशी लोक विकू शकतात? पण विकण्याची असंख्य उदाहरणं भारतामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग कोण पुजारी विकतोय, कोणी गुरु विकतोय, बरोबर आहे, ट्रस्टी विकतायत. मग तो ट्रस्टी कशासाठी नेमलाय? परवा त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टने निकाल दिला, देवस्थान इनामाची जमीन ही कायमस्वरूपी देवस्थान इनाम राहील. ते वतन कमी करायचा सरकारला पण काही अधिकार नाही, असा रिसेंटली निकाल आला आहे. पण तोपर्यंत आपण निम्म्या जमिनी तर विकून टाकल्या देवाच्या, असं पण आहे. तर एका बाजूला अशा पिढ्या की ज्यांच्यासाठी जमीन सर्वस्व आहे, कदाचित त्यातले काही मोठा भाग शेती करतोय, त्यांच्या पुढच्या पिढ्या की ज्यांना फ्लॅटही ओन करायचा नाही. आज विशेषतः शहरी भागात रेंटल ही सर्वाधिक मोठी प्रवृत्ती आहे. ते विकत घेणे तर सोडा, आम्ही 10 ठिकाणी बदलत राहू. त्यांना गावात राहायचं नाहीये, ते शहरात एक एक स्टेप पुढे जातील. आधी कनिष्ठ मध्यम वर्ग, मग मध्यम वर्ग, मग उच्च मध्यम वर्ग, पण गावात राहणार नाही. ते कॉन्ट्राडिक्टरी नाही का? एका बाजूला जमिनीवरनं एवढी भांडणं आणि दुसऱ्या बाजूला अर्थात यातलीच बहुतांश लोक असं म्हणत असतील म्हणून हा ट्रेंड आलाय ना. ते बरोबर आहे. पण लोकांना बघा, आता जर ऑप्टिकल फायबर लिंक आली, वायफाय तुमच्याकडे आलं, तर बहुतेक सगळे आता शेअर ट्रेडिंग. पूर्वी काय व्हायचं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जवळ व्यापारी राहायचे सगळे ब्रोकर. आता ते सगळे कुठे राहतात? डोंबिवलीच्या पलीकडे. कशामुळे? त्यांचा स्टॉक एक्सचेंजमध्ये जाण्याचा संबंधच नाही राहिला. भारतामध्ये जमिनीचे जे दर आहेत ते जगाच्या पाठीवर कुठेही नाही. मुंबईत तुम्ही जर बघितलं, एक एकर जमीन 500 कोटी 800 कोटीला विकल्याचे आपण उदाहरणं वाचतो. मध्यंतरी एका तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञांनी आम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न समजून घ्यायसाठी फोन केला मला. तर त्याचं म्हणणं असं होतं की सगळी शहरं म्हणजे दिल्ली, मद्रास, मुंबई, कलकत्ता अशी सगळी शहरं 20 शहरं घेतली तर त्यांनी व्यापलेली शहरांची जमीन ही 0.005% सुद्धा नाही भारताच्या. मग अमेरिकाने जे लिबरल पॉलिसी ठेवली की लांबपर्यंतच आपण डिसिप्लिन, घर म्हणजे घराच्या कडेनी घराचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्यात तिप्पट क्षेत्रफळ मोकळं ठेवावं लागेल. तुम्ही कसंही घर बांधा, परमिशन राज्य नाही ठेवलं, अधिकाऱ्यांकडे जायची गरज नाही, कुठेच परवानगी मागू नका, पण चुकीचं बांधलं की आम्ही पाडू. आणि त्यांनी टाईप डिझाईन दिले. 4-6 गुंठ्याचा प्लॉट आहे तर 3 गुंठे बांधू शकता, 3 गुंठे मोकळे सोडू शकता. असा जर नियम असेल एखाद्या शहराचा तर सगळी घरं तशीच बांधलेली सापडतात. लक्षात आलं की नाही? तर हे लिबरल करायला पाहिजे.
आणि लोकांनी लांबपर्यंत काही फरक पडत नाही फारसा. आपण जे म्हणतो अजून एक प्रवाद सारखा येतो, की शेतीला जमीन कमी पडेल. असा एक अप्रोच आपण बरेच दिवस घेतला. पण तुम्ही जर आकडेवारी काढली, तर हे 20-20 मजली बिल्डिंग बांधल्या आणि रस्ता 12 फुटाचा. तर हे जे कंजेशन आहे चालता येणार नाही अशी शहरं तयार होतील. आणि हे एवढा मोठा एफ-एस-आय आणि हे याला टिकणार नाही. रस्त्यावर प्रॅक्टिकली ड्रेनेज आणि पाईपलाईन्स आणि हे काहीच व्यवस्था टिकणं शक्य नाही होणार. आणि मग कदाचित आपल्याला शहरं जगण्यासाठी पात्र म्हणजे लिव्हेबल शहरं राहतील का? हा पण एक मोठं चॅलेंज आपल्यापुढे आहे आता. आजच्या तारखेला तरी पुण्यासारख्या शहरामध्ये. तुम्ही जे सांगताय, की भारतातल्या मेट्रोचं क्षेत्रफळ हे लेस दॅन 1% आहे आणि तिथं भारतातली 30% तरी लोकसंख्या राहते. एकदम बरोबर. असं जर का असेल, तर याला जो व्यत्यास तुम्ही म्हणालात, की शेतीवर मग शेती कमी होईल, मग शेतीवरची खाणारी तोंडं वाढली, म्हणून लोकं शहरात आली. शेती आणि शहरीकरण यांचं काय कोरिलेशन आहे? एक महत्त्वाचं कोरिलेशन जे जागतिक पातळीवर मानलं जातं, हं. जेवढी शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या कमी, तेवढा विकसित देश. हे युनिव्हर्सली सर्व देशांनी मान्य केलेला आर्थिक सिद्धांत आहे. लेस द नंबर ऑफ पीपल डिपेंडंट ऑन ॲग्रीकल्चर, मोर इज द डेव्हलप्ड कंट्री. असं ते वाक्य आहे. ह्याचा अर्थ असा आहे, की शहराच्या तुलनेत शेतीमध्ये सरप्लस मॅनपॉवर आहे आणि हे हिडन मॅनपॉवर आहे. म्हणजे खरं 5च एकर जमीन आहे किंवा कोल्हापूरसारख्या शहरात 1.5 एकर जमीन आहे. ती एका छोट्या कुटुंबाला जगण्याला पात्र आहे. पण त्याच्यावर 2-3 भाऊ जगतायत. कारण का त्यांना दुसरं काहीच स्किल नाही, दुसरं काही नोकरी नाही. त्यामुळे हे 6च्या 6 लोकं तिथे दिसतात आपल्याला आणि मग प्रेशर ॲग्रीकल्चरवर जास्त येतं. त्यापेक्षा ह्यातनं बाजूला काढायला पाहिजे. किंबहुना दुसरा पण एक मार्ग करू शकतो, तो फार ईझी आहे खरं म्हणजे, की जिथे-जिथे माळरान जमिनी आहे, ज्याला एकदम सिंपल भाषेत आमच्या सातबाराच्या भाषेत सांगायचं तर हेक्टरी आकार ₹1 कमी आहे. अशा जमिनी म्हणजे माळरान जमिनी आहे महाराष्ट्रात. बरं. त्या सगळ्याला इंडस्ट्रियल झोन जाहीर करून टाका. कशासाठी हे रिस्ट्रिक्ट करून ठेवायचं? करू दे लहान मुलांना, छोटे-छोटे व्यवसाय निर्माण करू दे. फर्स्ट इयरला कॉलेजला आला, की त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायला पाहिजे आणि अजून 4 लोकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. एवढा लिबरल आपल्याला व्हायला पाहिजे. तर हे एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि हा जो वेग आहे, त्या वेगाला नाहीतर आपण मला वाटतंय वेगाच्या बरोबर आपण जाऊ शकणार आणि मग बेकारी वाढेल. आमच्यासारख्या लोकांना शेती म्हणजे हायवेवरून जाताना छान दिसणारी, त्यातही ऊसाची किंवा मग आज भाजीपाल्याचे दर वाढले, कमी झाले. भाजीपाल्याचे दर वाढले, की आम्ही म्हणतो महागाई वाढली. कमी झाले, की शेतकरी म्हणतात, की आमचा इन्कम कमी झाला. नक्की काय चालू आहे? माझ्यासारख्या शहरी माणसाला सोप्या भाषेत शेती समजावून सांग. मी आत्ता जे भविष्यातली शेती म्हणून लिहितोय हां. ॲग्रोवनमध्ये, त्यात मी म्हटलं आहे, की हळू-हळू आता महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोकसंख्या आहे. त्यात 2.5 कोटी लोकं कागदावर शेतकरी आहेत. 2.5 कोटी. हां. बरं. 2.5 कोटीमध्ये कागदावरचे शेतकरी म्हणजे काय? की तुमच्या वडिलांची जमीन आहे, पण तुम्ही पुण्यात नोकरी करता. बरोबर आहे? तुमचे 2 भाऊ बंगलोरला, मुंबईला नोकरी करतात. वडिलांच्या नावावर शेती आहे, पण त्याच्यामध्ये तुमची 5 लोकांची नाव आहे. त्यातले 4 लोकांनी शेती बघितलेलीच नाही. हो. हां, तर हे कागदावरचे शेतकरी असं मी म्हणतो. आणि शेती करणारा एकच माणूस आहे कोणीतरी. बरं. असं आपल्याला सर्रास दिसेल. हेच कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये सातबारावरच्या खातेदारांची संख्या 42 लाख आहे. 2च जिल्ह्यात. म्हणजे एकाच सातबारावर 70 नावं आहेत, 60 नावं आहेत, 40 नावं आहेत. हे 40 लोक शेतकरी आहेत का हो? हो. तर हे 40 पैकी 39 लोकं मुंबईमध्ये राहतात. ते फक्त गणपतीला गावी जातात आणि हे कागदावरचे सगळे शेतकरी आहेत. आणि एक झाड पडलं आणि त्याचं नुकसान झालं वीज पडून, की आपण तर सरकार म्हणलं ₹3000 एका झाडाला आम्ही देऊ. 3000 भागिले 49 असं होणार. आणि मग त्याची पेपरमध्ये बातमी येणार, की ₹60 देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली. मुळात हे लोक शेतकरी आहे का? याचा प्रश्न आहे. तर आपल्याकडे चांगलं कायद्याने म्हटलं होतं, की 20 गुंठ्यापेक्षा कमी जमीन असेल, तर त्याला शेतकरी म्हणता कामा नये. एकत्रीकरण कायद्यात होतं. आपण हे सगळी डेफिनेशन हे जी लेगसी होती ब्रिटिशांची,
त्यातले महत्त्वाचे जे पैलू होते ते प्लॅनिंगमध्ये आणायला पाहिजे होते, की बाबा 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलं आम्ही त्याला शेतकरी म्हणणार नाही. हं. बरोबर आहे ना? आणि ह्याचा संबंध नांगरण्याशी होता. बैलाचं 1 तास तिकडनं इकडे परत घालेपर्यंतची मिनिमम जमीन किती? असा त्याचा अर्थ होता. अच्छा. ह्या जमिनी मोजताना ब्रिटिशांनी फार विचार करून आकार बसवून काळी जमीन किती, भाताची जमीन किती हे सगळं ठरवलेलं होतं. तर आपण ते करत असताना आता या कागदावरचे 2.5 कोटीमध्ये साधारण 1.5 कोटी लोक आहेत. अच्छा. ह्या 1.5 कोटी लोकांना बाजूला काढायला पाहिजे. हं. आणि खरोखर जर 1 कोटी लोक राहिले, तर मग आपल्याला सगळ्या योजना ह्या 1 कोटी लोकांना देऊन शेतकऱ्याला अजून समृद्ध करता आलं पाहिजे. जो खरोखर शेती करतो त्याला समृद्ध करा आणि जो शेती करत नाही, परंतु शेतीच्या नावाखाली मध्ये आपण पेपरमध्ये असंही वाचलं, की मलबार हिलवरचं ॲग्रीकल्चर लोन सगळ्यात जास्त आहे. हं. हं. आणि सगळ्या क्लायंटचे पत्ते मलबार हिल आहे. कशामुळे? हं. ते कुठेतरी जमीन सोलापूरला धारण करतायत, तर राहतायत पत्ता तिकडे. त्यांना माहिती आहे, की ॲग्रीकल्चर इन्कम दाखवलं, की तेवढं इन्कम टॅक्समधनं माफ आहे. तर हे लोकं बाजूला काढले पाहिजे, हं. असा त्याचा अर्थ आहे. तर आजच्या तारखेला महाराष्ट्राचं शेतीचं अचूक चित्र म्हणजे हे आहे, की शेतीतनं दररोज मराठवाडा आणि विदर्भ मधून मोठ्या प्रमाणावर लोक कायमस्वरूपी जमिनी विकून शहराचा रस्ता धरत आहे. हं. दररोज 200 पेक्षा जास्त लोक जमिनी विकून पुण्यासारख्या भागात पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला सगळीच गावाकडची जमीन विकून येताना दिसतील आणि हे सगळे काय करतायत? शहरामध्ये गर्दी करतायत. शहरामध्ये एक टपरी टाकली, एक चायनीजचा गाळा टाकला, तर त्याच्या 15 एकरपेक्षा जास्त उत्पन्न त्याला येतंय. ही बरं. ही फॅक्ट आहे. आणि त्यामुळे शेती ही परवडणारी गोष्ट नाही. हे बहुसंख्यांना माहिती आहे. परवडते कोणाला? ज्याच्या घरात मॅनपॉवर आहे, कष्ट करणारी माणसं आहेत. त्या लोकांचं होल्डिंग वाढत जाणार हळू-हळू आणि हळू-हळू जे जगभर जे झालं तेच आपल्याकडे होणार. गावामध्ये जर एकेकाळी 1950 साली 2,000 लोक असतील शेती करणारे. आत्ता जर तुम्ही चेक केलं तर 700 सापडतील. अजून 10 वर्षामध्ये हा जो वेग आहे, तो वाढत जाईल आणि माझ्या अंदाजाने अजून ह्यातले 200 लोक कमी होतील. 500च लोक राहतील. यातले पण 100 लोक व्यापार करणारे राहतील, शेती करणारे 400च लोक राहतील. ह्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जी इतर सगळ्या देशांमध्ये झालं, त्याच दिशेने महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. सर आम्हाला ना 2-3 गोष्टींचं खूप असं मनातनं कधी-कधी राग येण्याच्या भावना दिसतात आजूबाजूला. एक, शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स का नाही? सगळे माझे बॅचमेट्स आय-टीतले या मुद्द्यावर बोलत राहतात, की आपण इन्कम घ्यायच्या आधीच 30%, 20%, 15% सरकारला जातं, इन्कम टॅक्स नाही. दुसरं, सर्व योजना थेट लाभार्थी म्हणून बँकेत पैसे जातात. शेतकरी सन्मान असेल, हे असेल. सगळ्यांच्या मनात शेतकऱ्यांबद्दल रिस्पेक्ट असतो. पण हे जे मुद्दे आहेत, की शेतीला इन्कम टॅक्स नाही आणि आम्ही जो टॅक्स देतोय तो डायरेक्ट सबसिडी म्हणून शेतकऱ्यांच्या अकाउंटला जातो. याच्याबद्दल कुठेतरी असे किंतु असतो मनात. आम्ही सगळ्या लोकांनी कसं बघावं या मुद्द्यांकडे? शहरी लोकांनी ह्याच्याकडे 2 गोष्टींनी बघितलं पाहिजे. जसं आपण म्हणतो, की उपेक्षितांना हात द्यायला पाहिजे. शेती फारशी प्रॉफिटेबल नाही. म्हणून तर लोकं 3,000 कर्ज असताना पण सुसाईड केलेली महाराष्ट्रात उदाहरण आहे. कारण त्याच्याबद्दल आत्मसन्मान फार आहे. शहरी माणसं पळून विमानाने जातील दुसरीकडे. असं मला शेतकरी परदेशी जाऊन स्थायिक झाला आणि त्यांनी 60 कोटीचं लोन बुडवलं. असं महाराष्ट्रात नाही, भारतात एकही शेतकरी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ही बाजू पण शहरी माणसाने समजून घेतली पाहिजे, की तो एक हाय कॅपिटल इंटेन्सिव्ह आता शेती होत आहे. त्याला एका वेळी 2 एकर ऊसासाठी सुद्धा जर 100 पोती युरिया आणायचा असेल आणि त्याच्यासाठी लागणारे 2.5 लाख एका वेळी पाहिजे असतील, तर ते त्याच्याजवळ नाही आहेत आणि त्या सायकलमध्ये तो अडकला आहे. परंतु शहरी माणसाने ह्याच्यात एक मी शहरी माणसासाठी म्हणून सांगेल, की ह्याच्यातला भेद स्पष्ट करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या दारात अ, काय शेतीचा संबंध नसणारा पण जमीन भाजी विकायला येणाऱ्या माणसाकडनं ₹25 किलोची भाजी तुम्ही विकत घेणार. पण तुम्ही जेव्हा हायवेने बाहेर फिरता, तेव्हा डायरेक्ट शेतकरी जेव्हा पाटी ठेवून बसलेला असतो, त्याच्याकडनं तुम्ही आठवड्याच्या भाज्या घ्यायला शिकायला पाहिजे. काही हं. हरकत नाही. थेट मार्केटिंग म्हणजे हेच आहे. तो हं. त्याची ऐपत नाही का त्याच्या 20 किलो भाज्या इथे आणायला लागला, तर तो आयुष्य त्याचं वायाच जाईल त्याच्यात.
शक्य नाही. तो प्रोडक्शन, प्रोसेसिंग, सर्व्हिसिंग, मार्केटिंग. आपण आपल्याकडे सुद्धा ऑफिसमध्ये काय असतं, शहरी माणूस काय बघतो, कंपनीमध्ये काय असतं, एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये प्रोसेस जो माणूस मॅन्युफॅक्चरिंग करतो, तो मार्केटिंग करताना तुम्हाला कधी दिसणार नाही. तो काय करतोय? तो फक्त प्रोडक्शन करतो. मार्केटिंगसाठी तो दुसऱ्यावर अवलंबून आहे. मग हे शेतीच्या बाबतीत पण आहे. पण शेतकऱ्याला विचारावं वाटतंय ₹2 वाचवायसाठी. त्यांनीच भाजी लावायची, त्यांनीच तोडायची, त्यांनीच शहरात आणायची, त्यांनीच इकडे आणून विकायची आणि आता हे ट्रान्सपोर्ट आणि ही सगळी गणितं बदलल्यामुळे आता ते जवळपास दुरापास्त झालंय. ते शक्य नाहीये. म्हणून आपल्याला जे विकतात ते विकत घेऊन त्याच्याकडनं त्याच्यावर मार्जिन लावून विकणारे लोकं दिसतात. बरोबर आहे ना? ह्याच्यात शेतकऱ्याचे डायरेक्ट मार्केटिंगचे जे प्रयत्न होत आहेत. हजारो 12,000 पेक्षा जास्त फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या. पण एफ-पी-ओंना सुद्धा ते अजून जमलेलं नाही, कंपनी होऊन सुद्धा. एकेकाळी आपण असा विचार केला होता आम्ही, की लिमिटेड लायबिलिटी शेतीमध्ये आणायला पाहिजे. अच्छा. आणि शहरी माणसाने अजून एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. बँकिंगमध्ये किती लोक काम करतात? फायनान्समध्ये किती लोक शहरी काम करतात? मला एक साधा मुद्दा जो सांगायचा आहे सगळ्या लोकांना, की समजा एका शेतकऱ्याची 3 एकर जमीन आहे. तिची आजची मार्केट व्हॅल्यू ₹60,00,000 आहे. त्यांनी 1,00,000चं कर्ज घेतलं तरी 3च्या 3 एकर जमीन बँक मॉर्टगेज करून घेते. आणि या साध्या गोष्टीचं उत्तर आत्तापर्यंत गेल्या 50-60 वर्षात बँका नाही काढू शकल्या, की तुम्हाला 1,00,000 कर्ज पाहिजे ना, तर आम्ही ₹3,00,000 किमतीची जमीन फक्त गहाण घेऊ, बाकीची घेणार नाही. मग त्याचा एकच ट्रॅक्टर हे सगळं आयुष्य आहे का? त्याला मुलीच्या लग्नाला पैसे लागणार, त्याला बियाण्याला पैसे लागणार. ह्याचा स्कोपच आपण ठेवत नाही. आपण म्हणतोय 8ला जेवढी जमीन लिहिली तेवढी सगळी मॉर्टगेज करून घेऊ. हे फार विदारक आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, या बँकांनी याच्यामध्ये जी व्यवस्था निर्माण केली, ती फार डेंजरस आहे सामान्य शेतकऱ्यासाठी. आणि ह्या बाजूवर पण शहरी माणसांनी कधी विचार केलेला नाही असं मला वाटतं. त्यामुळे शहरी माणसाचा दृष्टिकोन, की हे फुकट घेणारे आहेत, हा पण एकदम टोकाचा विचार आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्याचा हा विचार, की शेतकरी टॅक्स भरत नाही. तर इन्कम टॅक्स सोडून माझ्या गावातला मेंढपाळ माणूस जो 15 बकऱ्या घेऊन फिरतो, तो एकेकाळी काहीच टॅक्स भरत नव्हता. बरोबर आहे? आता ₹200चा मोबाईल रिचार्ज करतो, तेव्हा 18-18 असं ₹36 टॅक्स तो भरतो. तर बरोबर आहे ना? आता जी-एस-टीमध्ये हे सगळे कव्हर केले आपण आणि सर्व्हिस टॅक्समध्ये आणले. तो लोकर विकायला लागला, तो सर्व्हिस टॅक्समध्ये. त्याला खत आणायचं आहे, तर त्याच्यावर 18% जी-एस-टी आहे. असं करत, करत, करत आपण काय करतोय, की आपण इनडायरेक्ट टॅक्सेसमधून हे पैसे गोळा करत आहोत. त्यामुळे शेतकरी टॅक्स भरत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. त्याला पण लाईट बिल येतंय, त्याच्यावर पण टॅक्स लिहिलेला आहे. आपल्या लाईट बिलवर आहे घराच्या, तसा त्याच्या पण आहे. त्यामुळे हे बघायला पाहिजे, की हे पण ऑब्जेक्टिव्हली खरं नाही, की शेतकरी टॅक्स भरत नाही. ऊस आहे, तर ऊसाला शिक्षण कर आहे. बरोबर आहे? हे सगळे नगदी पिकांना आपल्याकडे एज्युकेशन सेस आहे, रोजगार हमी कर आहे. तलाठ्याकडे जी पावती देतो, लोकल बॉडी टॅक्स आहे, म्हणजे झेडपी कर आहे. तो किती आहे? ₹100 जर जमिनीचा कर असेल, तर ₹700 जिल्हा परिषद कर आणि 7 पट आणि ₹100 ग्रामपंचायत. असं तो 9 पट पैसे भरतो. तर ह्याचं गणित शनी माणसाने समजून घ्यायला पाहिजे असं मला. सर, शेती म्हटल्यानंतर स्वाभाविक एक्सटेन्शन येते ते म्हणजे सहकार. महाराष्ट्राला सहकाराची पंढरी मानलेली आहे. आत्ताही त्यांचे वेगवेगळे सेलिब्रेशन्स सहकार वर्षाचे चालू आहे. महाराष्ट्रातल्या सहकाराची आत्ताची परिस्थिती काय आहे? आत्ता सहकाराच्या पुढे फार मोठं आव्हान आहे. किंबहुना सहकार विरुद्ध खाजगी. याच्यामध्ये खाजगी जेवढे कारखाने आहेत सगळे, सूतगिरण्या, साखर कारखाने, ह्या सगळ्यामध्ये सहकाराची प्रगती मागे जात आहे. म्हणजे आणि खाजगी कारखाने पुढे जाताना दिसत आहेत. याचं मुख्य कारण असं आहे, की जे सगळ्यांचं मालकीचं आहे ते कोणाचंच नाही. असे वृत्ती त्या सहकाराचं नेतृत्व करणाऱ्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही आता मी साखर आयुक्त होतो. आम्ही अशी सूचना केलेली, सहकार कायदा बदलायला पाहिजे. जर खाजगी कारखानदार रात्री 8 वाजता त्याला फोन केला, की आता साखरेचे आज ₹3 बाजार वाढले आहेत, तर तुमची साखर विकायची का? तर एकच माणूस निर्णय घेतो फोनवर, का विकून टाका 2,000 पोती. यांना सहकारच्या लोकांना
उद्या लेखी नोटीस काढायला पाहिजे, 15 दिवसात नोटीसचं बोर्ड मीटिंग बोलवायला पाहिजे आणि ही गोष्ट आउटडेटेड आहे. जर बिझनेस डिसिजन असे व्हायला लागले हां, तर मग हे सहकार टिकणं अवघड आहे. त्यामुळे बाय सर्क्युलेशन मीटिंग करणं, बाय बाय तुम्हाला हे सगळे गोष्टी आपोआप कम्युनिकेशन करून अर्ध्या तासात निर्णय घेऊन एवढं कॉम्पिटिटिव्ह मार्केट होत असताना बरोबर आहे ना? खरं आहे. हां, म्हणजे आता तुम्ही सगळीकडे बघा, इथेनॉल निर्मिती असू दे, नाही ते एक्सपोर्ट असू दे. खाजगी कारखान्याची साखर परदेशात पोहोचल्यावर सहकारी कारखान्यांचा ठराव होतोय एक्सपोर्ट. अरे वाह! हां, असं आहे. तर निर्णय प्रक्रिया जर तुम्ही प्रायव्हेट स्वरूप त्याचं सहकारी जरी ठेवलं, तर निर्णय मात्र खाजगीसारखाच घ्यावा लागेल. काय वैयक्तिक म्हणजे वैयक्तिकरित्या लक्ष घालून घ्यावा लागेल आणि ही कार्यपद्धती अडॉप्ट केल्याशिवाय आता युरोपमधले अनेक सहकारी संस्था आहेत, पण त्या दिसताना तुम्हाला सहकारी दिसत नाही. त्याचं स्वरूप प्रायव्हेटच आहे. हां. तर ते पश्चिम महाराष्ट्रात जाताना कायम एक म्हण डोक्यात असते, की एक वेळ आमदार नाही झाला तरी चालेल, पण सहकारी कारखान्याचं चेअरमन झालं पाहिजे. एवढं काय आहे त्या पदात आणि त्या एकूण सहकारी कारखान्याच्या संचालक पदात? 2-3 गोष्टी आहे. पहिली गोष्ट आहे, जेवढे सभासद आहेत आणि त्यांचे कुटुंबीय. म्हणजे एकेका मी बऱ्याच साखर कारखान्याची निवडणुका घेतल्या. एका कारखान्याचे 40,000 सभासद. तर 40,000 सभासद गुणिले 5 माणसं म्हणजे 2,00,000 वोटर कोण आहेत? मग साखर कारखानदारीकडनं आमदारकीकडे माणूस का जातोय? त्याचं चित्र त्याला दिसतंय. म्हणून त्याला एक स्टेपिंग स्टोनच आहे त्याला त्या दृष्टीने. हां. शेती वगैरे म्हणलं, की सर्वाधिक प्रॉफिटेबल असणारं काय असं म्हटल्यावर ऊस समोर येतं. आज या क्षणी आपण बोलताना इथेनॉल गाडीत किती असावं, E20 याच्यावर Twitterवरती, Redditवरती जोरदार चर्चा चालू आहे. तुमचं इथेनॉलवरती पण पुस्तक आहे. आजवर आम्हाला इथेनॉल मॅटर करत नव्हतं, पण आता गाडीत ज्यावेळी इथेनॉल येतंय आणि त्यानं माझी इफिशियन्सी, मायलेज सगळ्यावर परिणाम होणार आहे. आम्हाला साखर, ऊस व्यवसाय आणि इथेनॉल प्लीज समजावून सांगा. एक तर साखरेचं म्हणजे ऊसाचं जे क्षेत्र आहे, ऊस हे एक भरवशाचं पीक म्हणून शेतकरी बघतायत. हो. आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन नंतर माझ्याच काळामध्ये 3 नंबरचं पीक ऊस म्हणून महाराष्ट्रात पुढे आलं. बरं. साधारण 14.5 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे आणि अच्छा. त्याने भाताला मागे टाकलं आहे. बरं. बरोबर आणि हे कशामुळे आहे तर गॅरंटेड एकाच वेळी पैसे येणारं हे पीक आहे. त्यामुळे ऊसाकडे ओढा जास्त आहे. ऊस हा दुसरा मुद्दा आहे. जवळ-जवळ आपण नारळाला कल्पवृक्ष असं मानत आहोत. नारळाचा कुठलाच भाग वाया जात नाही. तसंच ऊसाचं आहे. बरं. ऊसापासून जवळ-जवळ नैसर्गिकरित्या जमिनीतल्या खडकातून जेवढे हायड्रोकार्बन्स आपल्याला मिळत होते. आपण डांबर गोळ्या बरोबर आहे ना? आणि बेन्झीन, हेक्झेन, ऑक्टेन हे सगळे पदार्थ नावं केमिकलची ऐकली तुम्ही. पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल हे सगळे पॅराफिन हे सगळं कशातनं येतंय? तर जमिनीखालच्या क्रूड ऑइलमधनं येत होतं. जवळ-जवळ सगळेच्या सगळे प्रॉडक्ट ऊसापासून तयार होऊ शकतात कारखान्यामध्ये. हे सगळे. आणि ही ताकद ह्या ऊस पिकाची आहे. त्याच्यातलं पोटेन्शियल अजून आपण ओळखलं नाही. 160 पेक्षा जास्त वेगवेगळे उपपदार्थ ऊसाच्या रसापासून बनू शकतात आणि त्यामुळे मला वाटतंय आधुनिक काळातला कल्पवृक्ष म्हणून ऊसाकडे लोकांनी बघायला पाहिजे. आता तिसरा मुद्दा आहे, की हे पीक पॉप्युलर का होतंय तर FRP ज्यावेळी आपण दिला, की त्याला फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस दिली पाहिजे. इतर पिकांच्या तुलनेत ज्वारी, बाजरी, मका या सगळ्या पिकांच्या बाबतीत आधारभूत किंमत दिली तरी पीक खरेदी कोणाला करावं लागतं तर सरकारला. सरकार काय करणार ज्वारी घेऊन? सरकार तर काय भाकरी भाजणार नाही आणि खाणार नाही. मग हे कारण नसताना आधारभूत किंमत वाढवून दिली तरी खरेदी मात्र सरकारला करावी लागते आणि मग ती स्वस्त धान्य दुकानदारामार्फत गरिबांना वाटावी लागते. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा कार्यक्रम कुठल्या देशात नाही. अनेक तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ असं म्हणतात, की हा उलट कार्यक्रम करूच नका. किंबहुना एका मी राष्ट्रीय कार्यशाळेला होतो हजर. तेव्हा त्या जगाच्या पाठीवर 28 लाख म्हणजे टन धान्य दक्षिणेकडनं तांदूळ उत्तरेला आणि उत्तरेचं गहू दक्षिणेला असं जगाच्या पाठीवर कुठलाच देश करत नाही आणि त्याच्यातच आपल्या ट्रेन सगळ्या बिझी आहेत मालवाहू. असं करण्यापेक्षा
लोकांच्या फूड हॅबिट बदलण्यापेक्षा लोक जे खातात, म्हणजे उदाहरणार्थ नाशिकचे लोक नाचणी खात होते. आदिवासी भाग सगळा नाचणी खात होता. बाकीचा भाग ज्वारी खात होता. आपण त्यांना आता 15 किलो तांदूळ द्यायला लागलो आणि आपण त्यांच्या फूड हॅबिट बदलल्या. आणि बघता बघता आपल्याकडे पाहुणा आला तर भात करायची पद्धत होती. आता आपण गव्हाच्या चपातीशिवाय काही खात नाहीये. आणि मग आपण म्हणतोय ग्लुटेन फ्री काय मिळेल का? आणि मला ब्राउन ब्रेड मिळेल का? आम्हीच आपल्या फूड हॅबिट बदलल्या. जगातल्या वेगवेगळ्या फूडच्या एक्सपर्ट लोकांनी हे सातत्याने लक्षात आणून दिलेलं आहे आपल्या, की हे फूड हॅबिट लोकांच्या बदलायला नाही पाहिजे. म्हणून अ, एखादी वस्तू ₹10 ला घ्यायची आणि परत ₹7 ला द्यायची आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खर्च ₹5 अजून करायचा आणि हे सगळा आदबट्ट्याचा व्यवहार करायचा नाही. ऊस हे पीक हे त्या मानाने वेगळं आहे, की आधारभूत किंमत तर देतोय, पण ऊस सरकार नाही घेत. ते कारखाने घेत आहेत. त्यामुळे ऊस यशस्वी होण्यामागे हे पण एक कारण आहे, की परस्पर ए व्यक्ती बी व्यक्तीला देतोय, पण त्याची किती किंमत मिनिमम दिली पाहिजे हे सरकार ठरवतं. आणि ही म्हणून एफ-आर-पी दुधाला लावावे अशी पण मागणीमध्ये आली. चौथं ऊस धंद्याच्या बाबतीत सांगायला पाहिजे ते हे, की हे उपपदार्थ जसजसे तयार होतील, त्याला बरीच इन्व्हेस्टमेंट लागेल. एकट्या इथेनॉलमध्ये आपल्याकडे 20,000 कोटीची गुंतवणूक झाली आहे आता. बर आणि हे एक प्रकारे त्याला ब्राझील मॉडेल असं म्हणतो आपण. म्हणजे यावर्षी साखर जास्त आहे का इथेनॉलची गरज जास्त आहे हे ठरवून अगदी वर्षाच्या सुरुवातीला सीझन होण्यापूर्वी ब्राझीलचे लोक ठरवतात. युरोपमध्ये साखर वाढली तर ते म्हणतात इथेनॉल बंद करा. हां, बर तर हे जे चॉईस आलं ते कारखान्यांच्या हातात आता आलं आहे, की किती 50% इथेनॉल, 50% साखर, की 80% साखर, 30% इथेनॉल हे करण्याचं दोन्ही स्वातंत्र्य आता आल्यामुळे आपण आता ब्राझील मॉडेलच्या फार जवळ आहोत. त्याचा फायदा भारताला नक्की होणार. कारण इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राममुळे क्रूड ऑइलमधले जवळ-जवळ आपले 55,000 कोटी रुपये वाचले आहेत. मग परदेशी चलन तेवढं वाचलं आहे आपलं. मग ते पैसे आपल्याला द्यावे लागले असते इराण किंवा इतर देशांना. ते वाचले आहेत आपले. फक्त आपल्याला आत्ता जो वाद चालू आहे, की E20ला ही व्हेइकल्स सुटेबल आहेत की नाही? ते पेट्रोलियम मिनिस्ट्रीने कालच क्लिअर केलं आहे, की ते पूर्ण सुटेबल आहे. नवीन जे मॉडेल्स आहेत ते सगळे आज युरोपमध्ये सुद्धा अमेरिकेत गॅसोलीन विकतात. त्यात 20% इथेनॉल आहेच. ब्राझीलने 27% इथेनॉल ब्लेंडिंग केलेलं आहे. किंबहुना इथेनॉलचे पंप आपल्याकडे आता काही दिवसांनी दिसतील आणि हे कॉम्बिनेशन पण लोकांच्या हातात येणं अपेक्षित आहे, बर की तुम्ही ठरवा अप टू 20% ब्लेंडिंग किंवा 25% ब्लेंडिंगचं जर व्हेइकल तुम्ही नवीन जशी व्हर्जन घेणार, युरो 6, युरो 7 इंजिन असं आलं, की त्याच्यामध्ये तुम्हाला इथेनॉल मिक्सिंग अलाउड होईल त्या व्हेइकल्सला जास्त. बर आणि त्यामध्ये कदाचित तुम्हाला आता ऑइल कंपन्या मिक्सिंग करून देतात. आज कोणीतरी लिहिलंय काही लोकांनी, की हे आम्हाला ठरवू द्या. तर तुम्हाला तुमचं ठरवता येऊ शकेल काही दिवसांनी जेव्हा सगळ्या भारतातल्या पेट्रोल पंपावर अशी सोय करता येईल. बर कारण त्या ब्लेंडिंग ऑफ प्रॉडक्टला ऑइल कंपन्या जबाबदार आहे. त्याच्या फायनल प्रॉडक्टला, क्वालिटीला. ते काय म्हणतात, की आज 20% ब्लेंडिंग येतं. आसाममध्ये पण 20% ब्लेंडिंगचं प्रॉडक्ट ते विकतायत. आणि ते करताना काय होतंय महाराष्ट्रातलेच इथेनॉल आसाममध्ये नेऊन ब्लेंड करावं लागतंय. कारण आसाम, त्रिपुरा, मेघालय तिकडे एकही साखर कारखाना नाही. मग तिथे इथेनॉल कुठून येणार? म्हणून एक चांगली गोष्ट केली भारत सरकारने ती म्हणजे 14 राज्यांमध्ये जिथे फूड ग्रेन जास्त होतात, मका, गहू, ज्वारी आणि तांदूळ, तिथे फूडवर आधारलेले इथेनॉल प्लांट करा. इतर राज्यांमध्ये जिथे ऊस जास्त होतं, तिथे ऊसावर आधारलेले इथेनॉल तयार करा. तर ह्याचा एक मास्टर प्लॅन करून हे आखण्यात आलं आहे आणि पुढच्या 2 वर्षात त्याचे चांगले परिणाम पण दिसायला लागतील आणि मला असं वाटतंय ऊस अजून पॉप्युलर होत जाईल असं मला तरी. बर एका बाजूला भारताला जगाची डायबेटिक कॅपिटल म्हणून ब्रँड करायचं हा एक नरेटिव्ह दिसतो. दुसऱ्या बाजूला देशाच्या एनर्जी इक्वेशनमध्ये इथेनॉल आणि ऊस पुढचे 20 वर्ष अपरिहार्य भाग असेल किंवा तोच दिशा ठरवेल असंही दिसतं. एकूणातच शेतीचं आणि त्यातल्या ऊसासारख्या नगदी पिकाचं पुढच्या 20 वर्षाचं भवितव्य काय आहे भारत? आज तरी आपल्याला असं दिसतंय, की जी पूर्वी 10 राज्य ऊसाची फार प्रसिद्ध होती. त्यातलं तेलंगणामधले जवळ-जवळ साखर कारखाने संपुष्टात आले आहेत. बर
तामिळनाडूमधले संपुष्टात आलेत, आंध्रामधले संपुष्टात आले, 2-2, 3-3 फॅक्टरी राहिल्या आहेत. अच्छा. आणि ऊस क्षेत्र हे मुख्यतः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या 4च राज्यांवर आता सीमित होत आहे. नंबर 1. नंबर 2, यामध्ये कारखान्यांना स्पेशलायझेशन करावं लागेल असा पण मी विचार साखर आयुक्त असताना मांडला होता, की जे गुजरातच्या किनाऱ्याला कारखाने आहेत, गुजरातमधले आहेत, त्यांनी साखरेचा एक्सपोर्ट करायला पाहिजे. आणि मराठवाड्यातले जे कारखाने आहेत त्यांना एक्सपोर्टला शक्य नाही त्यांना, कारण या कडेच्या कारखान्यांची साखर संपल्याशिवाय त्यांच्या साखरेला कोणी गिराईकच मिळणार नाही. तर त्या लोकांनी खाद्यासाठी साखर वापरली पाहिजे. यूपीच्या कारखान्यांना पूर्ण नॉर्थ इंडियाचं मार्केट आहे. तर ते जम्मू काश्मीर आणि इकडे त्रिपुरापर्यंत साखर देऊ शकतात. त्यामुळे एक गोष्ट आपण केली, की भारताला खायला जेवढी साखर लागते 270 लाख टन. एवढी साखर असली की सफिशियंट आहे. दर माणशी साखरेचा वापर हा 2016 साली 20 किलो होता. तो आता 16 किलोवर खाली आला आहे दर माणशी. म्हणजे 4 म्हणजे डायबेटिक कॅपिटलचा उल्लेख झाला तर आपला साखरेचा कप कमीच होत आहे प्रत्येक घरामध्ये. युरोपमध्ये आत्ताच तुम्हाला तिथं इंग्लंड, अमेरिकेत गेलेली मुलं आपला गोड चहाच पित नाहीये. ब्लॅक कॉफी आणि ब्लॅक चहा पिणे हे प्रमाण वाढलंय, कारण मुलांना दिसतंय की डायबिटीसचे परिणाम काय. आता फार तरुण मुलं सुद्धा शुगर नसलेले साखर किंवा चहा घेताना दिसतोय आपण. तर हे होणारच आहे. पर कॅपिटा कन्झम्पशन कमी होणार, पण लोकसंख्या वाढत असल्यामुळे आपण 100 कोटी होतो तर 146 कोटी झालो. त्यामुळे 260 लाख टनाहून 278 लाख टनावर गेलोच आपण. किती पण दर माणशी गोड खाणारी माणसं कमी झाली. पूर्वी आपल्याकडे म्हणायचे की 15-15 पुरणपोळ्या खाणारी गडी होते आपल्याकडे शेतात काम करणार. आता 2 पण पुरणपोळ्या कोणी खाऊ शकत नाही. तर याचा अर्थ काय, मानवी क्षमता कमी होत चालली आहे. आणि याच्याला लोकच आता वैयक्तिकरित्या शिकतील की दररोज किती साखर खाल्ली पाहिजे. त्याचे 5 पांढरे पदार्थांपासून धोका आहे असं जे म्हणतात, त्याची भूमिका लोक घ्यायला लागले. त्याचा परिणाम कारखानदारीवर होणार आहे. परंतु त्याचबरोबर बगॅज सारखं पीक फ्युएल म्हणून वापरता येणं. बगॅजपासून आता जर्मनीने सिमेंट कॉन्क्रीट एवढं स्ट्रेंथ असलेल्या हलक्या विटा, त्याला त्यांनी शुगर क्रीट असं नाव दिलं. सो म्हणजे 80-90% बगॅज आणि बाकीचं हे टाकून तर लाईट वेट विटा झाल्या, तर शेतकऱ्याला अजून आपल्याला अजून 1,500 रुपये देता येऊ शकतील. म्हणजे हळूहळू या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल असं आपल्याला काहीतरी थिंकिंग करायला पाहिजे. म्हणजे त्या दोन्ही गोष्टी होतील. साखरेचा वापर पण कमी होईल, पण इथेनॉल, बगॅज आणि बाय प्रॉडक्ट मधून शेतकऱ्याला 4 पैसे जास्त कसे मिळतील असं थिंकिंग व्हायला पाहिजे. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना आपण 3 ब्रॉड विषयांवरती बोललो: प्रशासन, शेती आणि समाज. या तिन्ही घटकांवर तंत्रज्ञानानं कसा प्रभाव पाडलाय? सगळ्यात जास्त प्रभाव तंत्रज्ञानानेच पाडला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. प्रिसिजन फार्मिंग असा शब्द तुम्ही ऐकला असेल. पूर्वी लोक इस्रायलची शेती म्हणतात. खरं त्यातलं तत्व शिकण्यासारखं एवढंच आहे प्रिसिजन फार्मिंग. प्रिसिजन फार्मिंग म्हणजे काय, की नेमकेपणाने समजा माझी लिंबाची बाग आहे, तर मी 15 दिवसांना पाणी देत असेल, तर ते म्हणतात आता हे सायंटिफिकली मोजा ना, आणि तुम्हाला आता सहज शक्य आहे. म्हणजे एक छोटं डिव्हाइस लावलं तर तुम्हाला प्रत्येक झाडाच्या खाली मुळ्यांमध्ये किती मॉइश्चर आहे हे समजतं. आम्ही इस्रायलमध्ये एक बाग बघून आलो ॲव्होकॅडोची. तो माणूस आम्हाला वाटलं बाग लगेच उघडून फिरायला लावेल, तो तिकडे घेऊन गेला नाही आम्हाला. आम्हाला त्याने आधी कंट्रोल रूम मध्ये नेलं. तर प्रत्येक शेतकऱ्याची एक छोटी कंट्रोल रूम आहे. एक वॉचमन केबिन ऑफ द केबिन, आणि त्यात एक कॉम्प्युटर, आणि त्याला ते मॉइश्चरायझर जोडलेले. त्याने आम्हाला पीसी उघडून दाखवलं की माझे 19व्या रांगेमधल्या 353 नंबरच्या झाडाला हे पाणी कमी आहे असं हे दाखवत आहे. तेवढ्यालाच मी आता पाणी देणार, माझं काम संपलं, मी कुलूप लावणार आणि घरी जाणार. सो 20 मिनिटात तो शेतकरी परत गेला. बापरे. तर तहान लागलं तर पाणी पितो माणूस. ही जी पर्सनलाइज गोष्ट आहे, वैयक्तिक गोष्ट आहे, ती गोष्ट शेतीमध्ये आणली ना, त्याला प्रिसिजन फार्मिंग असं म्हणतो. तर म्हणजे मी सगळ्याच झाडांना खत टाकत बसेल, आता हे होणार नाही, हे टेक्नॉलॉजीने आणलं.
आता तुम्हाला एक्झॅक्टली 5 मिलीमीटर 5 युरिया इथे टाका, लिक्विड युरिया टाका, त्या झाडाला नका टाकू, हे झाड थोडं खराब झालं, याला 12 टाका, हे टाकता येणं शक्य आहे आता. म्हणजे जसं सगळ्या औषधाला डॉक्टर एकच औषध देत नाही, प्रत्येकाची बॉडी तपासून औषध देतो, तशी गोष्ट आता झाडाचं आरोग्य तपासून वैयक्तिकरित्या त्या झाडाला कशाची गरज आहे आणि हे म्हणून आता शेती सायंटिफिक होण्यामध्ये कदाचित आता म्हणतात 50,000 वर्ष झाली जगातल्या शेतीला. हार्डली म्हणजे 850 पिढ्या झाल्या आहेत. ही पहिली पिढी आहे की जिथे तंत्रज्ञानाचा सगळ्यात जास्त प्रभाव पडेल. तो स्प्रिंकलरमध्ये येईल, तो ट्रॅक्टरमध्ये येईल, तो AI बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये येईल, तो आपल्याकडच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये येईल, तो ब्लिंकिटला जोडला जाईल, तो Amazonला जोडला जाईल. शेतकऱ्याला म्हणजे मार्केट कमिटीतल्या माणसाने रेट ठरवायच्या ऐवजी त्याला इथे कळेल की या 5 मार्केट कमिटीत रेट काय आहे, मला कुठे माल दिला पाहिजे. इथे गाडी आल्यावर शोधत बसायची गरज नाही, तो रस्त्यातूनच गाडी दुसरीकडे नेऊ शकतो. तर हे चॉईस आता शेतकऱ्याच्या हातात येईल. तर मला वाटतं तंत्रज्ञानाचा सगळ्यात जास्त इफेक्ट. सर, असाच तंत्रज्ञानाचा इम्पॅक्ट प्रशासनात कसा झाला? गेल्या 3 दशकात तुम्ही कसं बदलताना बघितलं? प्रशासनावर सुद्धा तंत्रज्ञानाचा फार प्रभाव पडला. तुम्ही जर तुमच्या वडिलांना विचारलं तर असं दिसेल तुम्हाला की ते बँकेत किती वेळा आठवड्याला जातो, आणि आज तुमचं फ्रिक्वेन्सी बघितली तर तुम्ही 4 ते 5 महिने बँकेत जात नाही. चेकबुक सुद्धा तुम्ही मोबाईलच्या ॲपमधूनच रिक्वेस्ट करताय, बरोबर आहे. तुम्ही ATM मध्ये जाताय, पैसे काढताय. जवळजवळ बँकिंग सेक्टर हे पूर्ण टेक्नॉलॉजी ताब्यात गेलं. रेल्वे रिझर्वेशनला हजारो लोक लाईन लावत होते, आता ते IRCTCच्या वेबसाईटवर होत आहे. प्रशासनावर पण त्याचा फार परिणाम झाला. मास स्केलवर जेवढ्या गोष्टी होत होत्या, सगळे जातीचे दाखले आपण आपल्या सरकारवर देतोय, बरोबर आहे. 160 पेक्षा जास्त सर्व्हिसेस घरात बसून मिळत आहेत. फक्त लोक कुठले फिरतायत, जे ह्यामध्ये सिस्टममध्ये न बसणारे लोक आहेत, बरोबर आहे ना. त्याला काहीतरी उलट करायचं आहे, व्यवस्थेचं ते पाठ नाही, किंवा काही घटना एक्सेप्शन घडतात. म्हणजे नुकतीच एक घटना घडली, सांगायला हरकत नाही की तशा केसमध्ये लोकांना अपवाद करावा लागेल. उदाहरणार्थ जातीचा दाखला मिळतो का? तर मिळतो. ऑनलाईन मिळतो का? मिळतो. सगळ्यांना मिळतो का? त्या जातीचा पुरावा असेल तर मिळतो. आता ह्या 2 वाक्यामध्ये गॅप आहे. तो काय आहे? आंध्रातून एक माणूस आला आणि त्यांनी तिथल्या त्याच्या जातीचं इक्विव्हॅलन्स करून अर्ज केला. तर त्या जातीच्या नावाचं ट्रान्सलेशन करून जातीचा दाखला मिळतो का? तर मिळत नाही, बरोबर आहे. प्लस इंटरकास्ट मॅरेज आहे, त्यातलं एकाची हे जाते, दुसऱ्याची दुसरी जाते, त्याच्या मुलांना कुठली जातीचा दाखला द्यायचा, हे सगळ्या कॉम्प्लेक्स केसेस आहे की जिथे लोक येत आहेत, लोकप्रतिनिधी येत आहेत, त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये भांडणं होत आहेत, कोणाला तरी काळं फासलं जातं. हे जे भानगड आहे ही प्रशासनाला त्रास देणार आहे, ही सगळी एक्सेप्शनल घटनातून होती. कारण याचा नियम ठरवता येणं पण कॉम्प्लेक्स आहे, बरोबर आहे ना. एवढी गुंतागुंत वाढली आहे की माणूस एवढा कॉम्प्लेक्स असू शकतो, आहे की नाही. हेच आपण इमॅजिन केलेलं नाही कधी. आपण नियम बनवले त्यावेळी पण हे अपेक्षित नव्हतं. आता प्रत्येक जमिनीला रस्ता पाहिजे आणि तो वाजवी रस्ता तहसीलदार उपलब्ध करून देईल, असं लँड रेव्हेन्यू कोडमध्ये म्हटलं. आता म्हणजे काय देईल? तर तुमची 1 एकर जमीन आहे, मी रस्ता मागितला 15 फुटाचा, तर तुमची निम्मी जमीन तर माझ्या रस्त्यासाठीच जाईल. तर हे 1960 साली इमॅजिन केलेलं नव्हतं की जमिनीचे एवढे छोटे तुकडे होतील की रस्ता देणं परवडत नाही. मग तहसीलदारांनी प्रॅक्टिकल अर्थ काय, वाजवी रस्त्याचा अर्थ बांधावरची पाऊलवाट हा सुद्धा वाजवी रस्ता असा काढून हे चालू आहे सध्या. पण मग नियम ठरवावे लागतील, नाहीतर लोक त्याच्यावरून पण हळूहळू लिगल सोसायटी होत गेल्यानंतर असे मुद्दे येणार की रस्ता म्हणजे पाऊलवाट कशावर, माझी मोटरसायकल गेली पाहिजे, माझी गाडी गेली पाहिजे, माझा ट्रक गेला पाहिजे. असं जर झालं तर जवळजवळ शेती सोडूनच लोकांना जावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये तारतम्य, कॉमन सेन्स हाच मुद्दा आहे. पण तुम्ही असं म्हणताय की माझं आडवं तिडवं काही काम नसेल तर आत्ताचं प्रशासन ते फेसलेस आणि टेन्शनलेस माझं काम करून देऊ शकतो, आणि ते टेक्नॉलॉजीनेच आणलं आहे असं म्हणता येईल. बर. येस.
शेवटचा प्रश्न, हे सगळं आपण बोललो त्याचा ब्रॉडर कॉन्टेक्स्ट आहे समाज. आजचा समाज तुम्हाला कसा दिसतो? एक लेखक, एक प्रशासकीय अधिकारी आणि थेट लोकांशी बोलणारा माणूस म्हणून त्याची व्यवच्छेदक लक्षणं काय दिसतात? चॅलेंजेस काय दिसतात? संधी काय दिसतात? मला असं वाटतं म्हणजे अगदी बोल्डली मी बोलतो आणि पब्लिकली पण मी अनेक वेळा बोललो, की संतांच्या 700-800 वर्षाच्या प्रयत्नानंतर सुद्धा समाज प्रचंड प्रमाणावर स्वार्थी दिसतो मला, स्पष्टपणे सांगायचं तर. स्वतःच्या स्वार्थासाठी जो वाटेल त्या थराला जाण्याला तयार आहे. किंबहुना माझा स्वतःचा अनुभव असा आहे, की मी फार माझे दरवाजे उघडे ठेवून हजारो लोकांना भेटलो. प्रशासकाला भेटणाऱ्या लोकांपैकी दररोज भेटणाऱ्या 500 लोक असतील, तर त्यातले 70% लोक खोटं बोलतात, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि त्यामध्ये समाजामध्ये म्हणजे असं म्हणतात, की कायदा गाढव आहे. बरोबर, असं एका चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीत वाक्य आलं. मी लेखक म्हणून जेव्हा ह्याच्याकडे बघतो, तेव्हा मला असं दिसतं, की एवढा गुंतागुंतीचा माणूस कसा? आहे ना? आणि हा हा माणूस किती स्वार्थी असू शकतो, याची मला तर हजारो उदाहरणं मी लिहूनच काढली आहेत. परंतु अ, आईला फसवणारी माणसं आहेत, त्याला खोटं बोलणारी माणसं आहेत, तिचा अंगठा घेणारी माणसं आहेत. जाता-जाता मी एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला ह्याचं सगळ्याचं प्रतिबिंब सापडेल, की आपला एक सिक्युरिटी गार्ड आहे. तो एक दिवस माझ्याकडे आला, कोकणातला आहे तो. आणि त्याने माझं कुठून तरी ऐकलं आणि मला म्हटलं, की तुम्ही पुस्तकं लिहिली, मला ह्याच्यावर गाईड करा. बरं. तर कोकणातली 10-12 गुंठ्याची वाडी, त्याच्यामध्ये त्याची जमीन होती तेवढी. तो म्हणला, की माझी आई मयत झाली, वारस नोंद झाली. माझ्या थोरल्या भावाने 4 गुंठे जमीन घेतली आणि आम्हाला दोघा भावांना 2-2 गुंठे दिली. असं कसं काय झालं? म्हणलं, "हे मला कळणार नाही यार. तू भावाला विचारून ये आणि त्या नोंदी पण घेऊन ये, मग मी सांगतो." मग तो पुढच्या वेळी गावी गेला. भावाला विचारलं त्याने, तर भावाने काय उत्तर दिले बघ. तो म्हणला, "गेले 1.5 महिने आई आजारी होती. तिचं शेवटचं पाणी मी पाजलं आहे आणि शेवटी सगळे डॉक्टरकडे निगा वगैरे मी राखली. म्हणून मी 2 गुंठे जमीन जास्त घेतली. तुला काय करायचं ते कर." मी म्हटलं, "मग तुझं काय म्हणणं आहे?" तो असं म्हणला, की "आई कोमामध्ये होती सर. ती काहीच बोलतही नव्हती आणि काही खात पण नव्हती. मरताना आम्ही तिन्ही भावांनी तिचं तोंड हाताने उघडून 1 चमचा पाणी, ते तिकडचं गंगाजल आणलेलं ते टाकलं. मी त्याच्या बदल्यात 2 बिसलरी बाटल्या भावाला द्यायला तयार आहे." आता ह्याच्यात न्याय कसा करायचा? हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. मग हा माणूस ऑस्ट्रेलियाचा नाही, हा इंग्लंडचा नाही. हा स्वातंत्र्याच्या वेळी चुकून ब्रिटिश इथंच राहिले त्यातला नाही. हा अस्सल मराठी माणूस आहे आणि तो असं थिंकिंग करतोय. ह्याला मला वाटत नाही ह्याच्यात काही प्रशासकाकडे उत्तर आहे, न्यायाधीशाकडे काय उत्तर आहे. माणसं सख्या आईला 15 दिवस सांभाळण्याची कॉस्ट म्हणून जमीन जास्त घेण्याचा प्रयत्न करताय आणि ही मला वाटत नाही स्वार्थीपेक्षा वेगळी काही वृत्ती असू शकत. म्हणजे त्याला असं वाटत नाही, की आईची काळजी घेणे हे माझ्या ड्युटीचाच भाग आहे. असं तोपर्यंत त्याला वाटत नाही. बरोबर आहे ना? हं. तोपर्यंत हा प्रश्न सुटणं कदाचित शक्य नाही. आणि त्यामुळे जोपर्यंत लोकांना असं म्हणतात, ब्रिटिशांनी एक फार छान वाक्य असं म्हटलं, की संपूर्ण भारतीय समाज हा एकमेकाला सायलेंट ब्लॅकमेलिंगवर आधारलेला समाज आहे. आता हे जे वाक्य आहे, एवढं मी फार त्याचा विचार केला. ते असं म्हणतात, की अ, समजा एखाद्या माणसाने गरजेपोटी दुसऱ्याला लाईट गेली म्हणून कंदील मागितला. हं. तो समोरचा शेतकरी म्हणतो, "कंदील घेऊन जा, पण त्याला काच बसवून टाक." सो हे हं. जे काउंटर बॅलन्सिंग आहे समाजाचं, की एकाने एक प्रश्न टाकला, की त्याच्याकडं एक दुसरा असा प्रश्न तयार आहे, की तो तुम्हाला ते करायला भाग पाडतोय. त्यामुळे तो म्हणतो ह्या नातेसंबंध किंवा मैत्री किंवा सामाजिक संबंध हे निरागसतेवर आधारलेले नाही. बरं. आणि हे आपल्या समाजाबद्दलचं निरीक्षण, हे मला वाटतं फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. फारच कमी लोकं न्यूट्रल तुम्हाला सापडतील. हं. लोकं कुठला ना कुठला तरी स्वार्थी हेतू ठेवून या सगळ्या प्रश्नांकडे बघतायत आणि ते जोपर्यंत आहे, तोपर्यंत सामाजिक प्रश्न मोठ्या संख्येने राहणार. ते गुंठेवारीवर येणार आणि ते अ, आईच्या अंगावरच्या दागिन्यापर्यंत येणार, सोन्याच्या मोत्यापर्यंत म्हणजे त्या मण्यापर्यंत येऊन थांबणार आणि रिसेंटली एक घटना पुण्याजवळ झाली, की
ती मुद्दाम मित्राच्या गावी झाली म्हणून सांगायला हरकत नाही. दोनही मुलं जिवंत आहे. दोन्ही मुलं अंत्यविधीला आले. पण मी करणार नाही अजिबात. यांनी आयुष्यभर वडिलांसाठी काही केलं नाही. याच्यावर दोघांनी पण अंत्यविधीचे पैसे खर्च करायला नकार दिला. शेवटी गावकऱ्यांनी सगळ्यांकडनं ₹100-100 गोळा करून सगळ्या गावकऱ्यांनी त्या मुलांच्या देखत अंत्यविधी वडिलांचा केला. आणि ही घटना पुण्यापासून 20 किलोमीटरवर झाली आहे. बापरे! आणि हे शेतकऱ्यांच्या बाबतीत असं होतं. ह्याच्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार, पण दररोजचा पेपर उघडून बघितलं तर असंख्य बातम्या तुम्हाला अशा दिसतील. माझं म्हणणं स्वातंत्र्याला एवढी वर्ष झाल्यानंतर आत्मपरीक्षण नावाची गोष्ट हाच सगळ्याचा मार्ग दिसतो आहे मला स्वतःला तरी. तर खूप खूप आभार. खूप वेगळं विश्व आम्हाला समजून घेता आलं या मुलाखतीच्या निमित्तानं. खूप थेट बोलता आलं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप आभार. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. पण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.